क्षम्यतां। तर्हि एतत् यत् यत् सर्वं वर्णनं भिन्नेषु स्थानेषु आगच्छति पुनः पुनः समानमेव अस्ति, अतः पुनः पुनः वर्णनम् अस्ति, किन्तु नाम भिन्नं भवति। कुत्रचित् स्थितप्रज्ञा इत्युक्ते सन्न्यासी, यस्य सन्न्यासी अस्ति स्थितप्रज्ञः समानः, सः एव भक्तः अपि। तर्हि उत्तमः भक्तः, तस्य लक्षणानि पुनः समानं। यः त्रिगुणातीतः भवति सः एव समानः एव, अतः वर्णनं समानमेव आगच्छति पुनः 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 आगच्छति, पुनः पुनः समानं वर्णनम् एव आगच्छति। अस्तु, तर्हि अनन्तरम् एतत् अभवत् योग्यं। मम धर्मः, अहं शरीराणि केवलं मारयामि, हत्या न भवति, मम बुद्धि, मम कृते राज्यम् आवश्यकम्, अतः अहम् एतत् न करोमि, किन्तु धर्मस्य रक्षणार्थम् एतत् करोमि इति योग्यम्, अतः तद् मया करणीयं। बुद्धिमत्वपूर्णा स्थित बुद्धिः स्थिरा कृता, किन्तु तथापि एतत् कर्म करणीयमेव इति न सिद्ध्यते। मया एव करणीयं, किमर्थम् अन्यः कोऽपि कुर्यात्, तर्हि पुनः कर्म इति तु भवति एव, कथंचित् भवतु, बुद्धिमत्वपूर्णा अस्ति, उत्तमया बुद्ध्या कृतमस्ति, सर्वं योग्यं, किन्तु तथापि तत् कर्मणा बन्धनं तु भवति एव। उत्तमं कर्म अस्ति, मया सर्वं मम धर्मः अस्ति, धर्मः अतः मया कृतम्, अतः तत् उत्तमं कर्म, अतः मम कृते स्वर्गप्राप्तिः तु भवति, उत्तमं, किन्तु तेन मोक्षप्राप्तिः तु न भवति। स्वर्गप्राप्तिः भवेत् वा पाप, दुर्योधनस्य कृते नरकप्राप्तिः भवेत्, मम कृते स्वर्गप्राप्तिः भवेत्, किन्तु त्वाभ्यां कर्म एव कृतमस्ति, अतः द्वयोः कृते मोक्षप्राप्तिः तु न भवति, स्वर्गप्राप्तिः वा नरकप्राप्तिः भवेत्। तस्य प्रश्नस्य उत्तरं भगवान् अग्रे ददाति। कर्मणः बन्धनं तु भवति एव प्रत्येकं जनस्य कृते, किन्तु ते कर्मसन्न्यासं कृत्वा तद् न गच्छति। यत् कर्म क्रियते तस्य बन्धनं फलं तु अस्ति एव। कर्म कुर्मः तर्हि फलं भवति एव, तत् फलं तेन बद्धः भवति। कर्मणः रज्जू असते ते तरी बांधला जातोच तो। कर्म नावाची अशी साखळी आहे, त्यांनी तो बांधला जातोच. चांगलं केलं तर ती चांगली मऊ साखळी मिळेल, वाईट केलं तर ती चांगली काटेरी कासरी मिळेल, परंतु कर्माचं बंधन तर आहेच. अतः तृतीय अध्याय आगच्छति, कर्म तु अत्यावश्यकमेव, अहं कर्म एव न करोमि तेन बन्धनं कथं भवेत् इति विचारः यदि आगच्छति, विपरीतं चिन्तनमस्ति तत्। अहं कर्मत्यागमेव करोमि, तेन कोणी जर म्हणाला आता मी जन्माला आलो, आता कर्मच करत नाही कुठलंही, मग मला कशाला बंधन लागेल, जे आहे ते भोगलं की संपलं, मोक्षच मिळेल, तद न भवति। कर्म तु करणीयमेव भवति, कर्मणा विना कोऽपि जीवितुमपि न शक्नोति इति भगवता कथनं तृतीय अध्याये आगच्छति। कर्म तु करणीयमेव, किमर्थं, कर्म इति तु भगवता एव निर्माणं कृतमस्ति, एतत् सृष्टेः निर्माणमिति कर्म एव। कर्म इत्युक्ते किम्, एतत् सृष्टेः निर्माणम्, आदौ तु केवलम् एकमेव ब्रह्मतत्त्वम् आसीत्, ततः एव सृष्टेः एतत् सर्वं यद् यद् भवति तत् कर्म एव। एकमेजिन्सी साम्य अवस्थामध्ये असलेली जी प्रकृती होती, तिच्या आता एवढे विविधता ज्यावेळेला दिसायला लागते आपल्याला, वेगवेगळे आकार, वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे सगळे जे जे काही विश्व दिसायला लागले, ह्यालाच कर्म म्हणतात. त्या कर्मातूनच ते होत जातं. ते केमिस्ट्रीमध्ये आपण जर बघितलं तर कुठलीही नवीन पदार्थ तयार होतो त्यावेळेला मूल धातू 108 का काहीतरी ते पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत, त्याच्यातच आहेत. मग त्याच्यातूनच सगळं मिश्रणातून, त्याला केवळ मिश्रण केलं तर मिक्सचर, त्याला संयोग होऊन झालं तर, म्हणजे इकडे त्याचं समान उदाहरण दिलं तर कंपाऊंड, पण इकडे जर समान उदाहरण दिलं तर काय होतं, संहिता म्हणजे नुसतं जवळ येणे. वर्णमेलनम किंवा संधी, हे वेगवेगळे प्रकार. संधी म्हणजे कंपाऊंड आणि वर्णमेलनम म्हणजे नुसतं मिक्सचर. यानम आगच्छति, यानम आगच्छति, यानम आगच्छति इति यद् भवति तत् मिश्रणं भवति, तत्र कंपाऊंड न भवति.
तत्र परिवर्तनं किमपि न भवति, केवलं मेलनं भवति. उदाहरण मिश्रण, जसं आपण नुसती भेळ करतो, त्यात मुरमुरे, कांदा, टोमॅटो वगैरे वगैरे घालतो, ते मिश्रण असतं. तिथे काही त्याच्यात रासायनिक क्रिया काही होत नाही, मिश्रण. आणि कंपाऊंड मध्ये म्हणजे रासायनिक क्रिया होऊन नवीन पदार्थाचं जेव्हा निर्माण होतं त्यावेळेला ते कंपाऊंड होतं. आणि इथे आपण त्याचं व्याकरणात उदाहरण घेतलं समानम तर तिथे आपल्याला दिसतं दोन शब्द वेगवेगळे आल्यानंतर नुसते एकत्र आले तर नुसते आले तर त्याच्यामध्ये रिॲक्शन होतेच, आणि ते रिॲक्शन होऊन नवीन शब्द तयार होतो. दशरथस्य पुत्र दाशरथी अशा प्रकारे. किंवा कृदंत, कृत प्रत्यय लागून जे होते ते, किंवा तद्धित प्रत्यय लागून जे होतंय ते, ह्या सगळ्या वृत्ती पंचवृत्तय. पंचवृत्तय म्हणजे कंपाऊंड तयार करणे, आणि बाकी नुसतं वर्णमेलनम. तरी तद मिश्रणम तद कंपाऊंड तद भूत्वा भूत्वा तर येतात कर्म एव मिश्रणम करणं हे सुद्धा कर्मच आहे ना. आणि ते कंपाऊंड मध्ये रासायनिक क्रिया करून नवीन तयार करणं हे सुद्धा कर्मच आहे. त्यातून नवीन पुन्हा पदार्थ तयार होणं ही जी सतत जी क्रिया आहे तीच कर्म आहे. त्याच्यामुळे त्यांनी सृष्टे निर्माणमिती एव कर्म, अष्टमे अध्याये तस्यैव उदाहरणं तेन दत्तमस्ति. किं तत् कर्म किम अध्यात्मं, किं तत् कर्म विसर्गः. विसर्ग इत्युक्ते तद् नूतनं निर्माणमिति एव कर्म. तर्हि कर्म तु अस्ति एव. कर्म न, कर्मणा विना कोऽपि एकं क्षणमपि जीवितुं न शक्नोति. अहं किमपि न करोमि इति यः वदति तदपि कर्म एव. काही न करता बसणे, हे बसणे हे सुद्धा कर्मच आहे. काही नाही केलं तरी हृदयाची स्पंदनं, फुफ्फुस, पश्चन शृण्वन् जिघ्रन्, उन्मिलन, निमिलन, एतत् सर्वं तु भवति एव. अतः कर्मणा विना तु कोऽपि कर्म तु आवश्यकम्. अतः कर्मसन्न्यासः अशक्यः कस्यापि कृते, भगवतः कृते अपि अशक्यमेव. अतः कर्मसन्न्यासः तर्हि किं करणीयं? कर्म तु करणीयमेव. तस्य बंधनं तु भवति एव. तेन मोक्षप्राप्ती कदापि न भवेत् वा नो बँक, कर्म बँकेचं नो ड्यूज सर्टिफिकेट मिळालं तरच मोक्षप्राप्ती होते. तदर्थं मोक्ष इत्युक्ते किम्? इदानीं वदन्तु केवलम् अहं वदामि. अतः तत् अवगतं वा न इति न जानामि. येन अवगतं स वदेत्. मोक्ष इत्युक्ते किम्? मोक्षः गमनागमनं न शक्यं. इत्युक्ते किम्? गमनागमनं न शक्यं म्हणजे परत जन्म घेणार, परत मृत्यू, परत जन्म, हे या सर्कल मधनं बाहेर. योग्य. तत् परिणामः. किन्तु एक्चुअल मोक्ष इत्युक्ते किम्? मोक्ष इत्युक्ते इट्स् अ स्टेट ऑफ माइंड. यदा कर्मस्य बन्धनं न भवति, वयं किमपि कर्म कुर्मः, परन्तु तस्य यदि बन्धनं न भवति, कस्य बन्धनं भवति? अ कस्य बंधनं भवति? कर्मणा बंधनं कस्य कृते? कोणाला बांधतोय? आत्मा अस्ति. आत्मा कः? देहिन्, यः देहे निवसति, परन्तु तत्र लेपनं न भवति. कस्य लेपनं भवति? आत्मतत्त्वं यद् अस्ति, आत्मतत्त्वं, आत्मा यद् अस्ति वा क्षेत्रज्ञः वा मूल ब्रह्मतत्त्वं निर्जीव वस्तु मध्ये, तत् किम् अस्ति? तत् मूलं यत् ब्रह्मतत्त्वमस्ति. इदानीं 15 अध्याये स्पष्टीभवति. अनन्तरं तत् मूलतत्त्वं ब्रह्मतत्त्वम् एकम् एव अस्ति. तस्य एव अंशः तस्य एव अंशः जीवांशः, तस्य एव अंशः, तदेव ब्रह्मतत्त्वं, तदेव तस्य एव अंशः अस्ति यः बन्धिस्तः अस्ति. कया बन्धिस्तः? मायया बन्धिस्तः. माया इत्युक्ते यत् तत् सर्वं यत् दृश्यते, प्रकृति इति, प्रकृतेः क्रीडा, एषा सर्व प्रकृतेः क्रीडा.
प्रकृती खेळत असते पुरुषाच्या भोवती. तर पुरुष म्हणजे ते एक ब्रह्मतत्व आहे, त्याच्यातला एका अंश, असे अंश झाले, त्या अंशावरती तिचं आवरण आहे आणि त्यामुळे तो अंश बंधित झालेला आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आकाश कसं आहे, एकत्र आहे, परंतु आता माझ्या मुठीमध्ये आकाश आहे की नाही आहे, ते कसं आहे, ते वेगळं आहे का आकाश? आता पहा, मुठीमध्ये आकाश आहे, किंवा घट घेतला, घटामध्येही आकाश आहे, ते आकाश आणि वरचं आकाश वेगवेगळे आहेत का? किंवा इथून आत गेल्यानंतर फुफ्फुसामध्ये पण आकाश आहे, पोकळी आहे, शरीर पोकळ आहे आतून बऱ्याचशा ठिकाणी, सगळीकडे पोकळ नाही. अगदी हड्डी जरी आपण घेतली, हाड, तरी त्याच्यामध्ये मध्ये जी पोकळी आहे ते पण आकाश त्या हाडात सुद्धा आहे. ते नॉनव्हेज इटर्स अगदी चोखून चोखून खातात. त्याच्यामधलं काढतात आणि ती पोकळी मोकळी करतात. तर हड्डीमध्ये सुद्धा पोकळी आहे मध्ये. नाकातून इथून सुरुवात केली तरी इथे जरी घट्ट असलं तरी आतून पोकळी सुरू होते. ही सगळीकडे पोकळी आहे. श्वासनलिकेत आहे, फुफ्फुसात आहे, अन्न खातो त्या अन्ननलिकेत सुद्धा पोकळी आहे, आत उदर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आकाश आहे. आकाश सगळीकडे आहे. मग हे आकाश आणि ते आकाश हे काय वेगवेगळं आहे का? घटातलं आकाश आणि बाहेरचं आकाश यात काय फरक आहे? कह भेद हा. हे बंदिस्त आहे आणि ते बंदिस्त नाहीये. ते बंदिस्त त्याच्यापासून वेगळं झालेलं दिसतंय, ऍक्च्युअली वेगळं नाहीये, तेच आहे. घट फोडा, काय होईल? घट फोडल्यानंतर ते एकच होतं ना. हा. किंवा हे कुठल्याही यातली जी पोकळी हे सगळं शरीराचं डिसेक्शन केलं तर ती पोकळी ते आकाश एकच होणार पुढे. म्हणजे ते भिन्न भिन्न असल्यासारखं दिसतंय, पण ते प्रत्यक्ष नाहीये. का दिसतंय? कारण त्याच्यावरती आवरण आहे. कशाचं आवरण आहे? वेगवेगळ्या वस्तूंचं आवरण आहे. आता तुम्ही घट फोडण्यापूर्वी एक नवीन घट आत केला तयार आणि मग बाहेरचा फोडला तर काय झालं? हा घट घेतला, दोन बाहेर घटामधलं जे आकाश होतं ते मोकळं होईल, आतल्या घटातलं आकाश बंदिस्त राहील, बाहेरच्या घटातलं फोडलेलं आकाश मोकळं होऊन जाईल. पण ते सुद्धा होत नाही ना. काय मी सांगितलं, ती घट आहे, घटाचा आकार आहे. आता मी त्यालाच, त्या मातीला ते एका पुरुषाचा आकार दिला बदलून. हा, त्यामुळे काय झालं? आतला आकाश तर ते काही बाहेर त्याचा टच झालाच नाही, त्याला काही धक्का न लावता त्याच मातीतून मी असे वेगवेगळे पुन्हा मातीचे लेप लावले, त्याला पुरुष केला. आणि परत आकाश ते बंदिस्त झालं. त्यांनी फक्त काय केलं, घटाच्या स्वरूपातनं जाऊन पुरुषाच्या स्वरूपात आलं. त्याचे शिवाजी केले, पुढे त्याचं रूप दिलं. मूर्तिकार मी उत्तम असल्यामुळं किती चिंतयन तू किंवा दुसरा चांगला मूर्तिकार असेल तर तो, त्या शिवाजीचं त्याला सांगितलं, नाही मला आता इथून नरेंद्र मोदींचा पुतळा बनवून दे. घट फोडायचं नाही, काहीच नाही करायचं. त्यांनी फक्त तेच माती तशीच त्याला वरून लावून लावून नरेंद्र मोदी तयार केले. नंतर त्याचाच राहुल गांधी करून दिला. त्याचाच पुढं आपले लाडके लोक करून दिले. परंतु झालं काय? आपल्या आकाशाच्या बद्दल काय झालं? वरती बदललं सगळं. कधी मोदी दिसतायत, कधी राहुल गांधी दिसतायत, कधी हे दिसतोय, कधी तो दिसतोय. पण आज जे बंदिस्त जे आकाश पूर्वी होतं घटामध्ये, त्याचं काय झालं? ते तसंच राहिलं, ते आज तसंच आहे. त्याचं बाहेरच्या आकाशाशी मेलनम झालेलं नाही. काही संबंध. म्हणजे काय झालं? वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. त्यामुळे त्यांनी वरती जे काही त्या आकाशात म्हणजे पोकळ होतं ते तसंच राहिलं. त्याला पूर्वी घटाचा आकार मिळाला होता, तो आकार त्याचा नष्ट झाला. नवीन आकार मोदींचा मिळाला, तो नष्ट झाला. नवीन आकार राहुल गांधीचा मिळाला. जसा आकार मिळत गेला तसं. त्यामुळे त्यांनी फक्त आकार बदलले, आतलं त्याचं बंदिस्त स्वरूप तसंच राहिलं. मग मी एक काठी घेतली आणि ते सगळं जे काही शेवटची मूर्ती होती ती फोडली पूर्णपणे आणि ते सगळे जे मातीचे दूर केले. आता काय झालं? नवीन काही बनवलं नाही, तोडलं. चैतन्य मोकळं झालं, सगळ्यांच्या आतली असलेली आकाश तत्व वेगळं झालं. ते आकाश तत्व त्या आकाश तत्वाशी मिळून गेलं. अगोदर जे भिन्न भिन्न होतं
हा. ते भिन्नता त्याची गेली आणि हो. ते त्याच्याशी एकरूप झालं, याला मोक्ष म्हणतात. हा मोक्ष कोणाचा झाला? आज जे अडकलेलं होतं त्याचा मोक्ष झाला. म्हणजे मायया पूर्व गेली चैतन्याचा. मायया गेली. हा, बंदिस्त जे चैतन्य होतं क्षेत्रज्ञ रूपातून ते बंदिस्त झालं. मग ह्याच्यासाठी काय करावं लागलं? ते फोडावं लागलं. फोडावं लागलं म्हणजे नवीन कर्म कुठलंही केलं नाही. नाहीतर कर्म बदलत गेलं, फक्त जीवन बदलत गेलं, कर्म बदलत गेलं. आधी त्या घट होता, त्याचा वेगळा आकार दिला, त्याचा पुन्हा वेगळा आकार दिला, आकार बदलत गेले, कर्म करतच राहिलो. जसा आकार दिला, जे कर्म केलं त्याप्रमाणे त्याचं रूप येत गेलं. म्हणजे चांगलं कर्म केलं असेल तर नरेंद्र मोदींचं, म्हणजे चांगलं काय करून नरेंद्र मोदी दिसायला लागले, वाईट कर्म करून तर राहुल गांधी दिसायला लागले. आणि तोच घट पहिल्यांदा त्याची पुन्हा एक चांगलं कर्म त्याचं होतं, त्याने चांगल्या माणसाने चांगल्या वृत्तीने केलं तर त्याचा घट कलश झाला, त्याला मंदिरात स्थान मिळालं. आणि त्याच मातीचं दुसरं डबरू तयार झालं चांगल्याने, त्याला लोक प्रातःविधीसाठी घेऊन जायला लागले. ते एकच आहे, आतमध्ये आकाश समानच आहे, त्यालाच वेगळं रूप दिलं, चांगलं कर्म करून दिलं तर त्याला मंदिरात स्थान मिळालं. त्याच्या डोक्यातून काही वाईट करून वाईट हेतूनी याचा उपयोग तिकडे व्हावा म्हणून तिकडे गेलं तर तिकडेच त्याचा उपयोग व्हायला लागला. हे जे आहे ते कर्माचं बंधन जे बाहेरून करतो, त्यामुळे तो आतलं आकाश काही मोकळं होत नाही. त्याला कधी देवपूजेचं स्थान मिळतं, कधी संडासात स्थान मिळतं, कुठे कचरा पेटीत स्थान मिळतं, कुठेतरी त्याच्या त्या केलेल्या कर्माप्रमाणे त्याला ते स्थान मिळत जातं, पण त्याचा मोक्ष होत नाही. पण तेच जर ते पूर्ण फोडून टाकलं एकदा, म्हणजे कुठलंच कर्म केलं नाही, ह्याच्यानंतर ह्यातून ते त्यातून ते हे कर्म केलंच नाही, जे आहे ते तिथंच थांबलो, ते तोडून टाकलं पूर्णपणे, म्हणजे कर्माचं अकर्म जर केलं तर तो एकत्र होणार, त्याचा मोक्ष मिळणार. मोक्ष प्राप्ती इत्युक्ते यः बंदिस्तः अस्ति क्षेत्रज्ञः वा ब्रह्मतत्त्वस्य अंशः तस्य कुत्रापि बंधनं यत् अस्ति तद् बंधनं गच्छति, किन्तु कर्म बंधनं तु अस्ति एव, तर्हि तस्य बंधनं कथं गच्छेत्? तर्हि यत् कर्म क्रियते तत् अतः चतुर्थे अध्याये तस्य विषये वदति. तृतीये तथा चतुर्थे अध्याये कर्म तु करणीयमेव, यज्ञार्थं कर्म तु अत्यावश्यकम् अस्ति, किन्तु तत् कर्म कथं करणीयं येन तस्य कर्मणः बंधनं न भविष्यति. आता ते माठ फोडणं हे सुद्धा कर्मच आहे ना, पण ते माठ फोडणं, कटाचं फोडणं हे जे कर्म आहे ते कर्माचा कुठलाही परिणाम नाहीये, त्यामुळे ते मुक्त झालं. तर जसं जे कर्म तुम्ही यत् कर्म क्रियते तस्य अकर्म भवेत, त्याचं डिपॉझिट कर्म बँकेत कर्म अकाउंटला डिपॉझिट पण नको व्हायला आणि लोन पण व्हायला नको. लोन झालं असंही चालत नाही कर्म बँकेत, की माझं त्या अकाउंटला काही मी पुण्यकर्म केलंय ते डिपॉझिट आहे आणि काही मी पाप कर्म केलं आहे तर ते पाप कर्म, तर दोघीची वजाबाकी करा आणि मिटवून टाका एकदाचा अकाउंट. ते कर्म बँक ते ऐकत नाही. कर्म बँक म्हणते तुम्हाला जो लोन दिलंय ते लोन म्हणूनच फेडा, आणि डिपॉझिट आहे ते डिपॉझिट काढून, पैसे काढूनच संपवा. जे बँकेत तुमचं डिपॉझिट आहे ते डिपॉझिटचा उपयोग घ्या, पैसे काढा आणि पैसे संपवूनच ते अकाउंट झिरो करा. आणि हे जे आहे लोन आहे ते पण फेडून, ते वजाबाकी होणार नाही. त्यामुळे पुण्य पाप कर्म एकत्र वजाबाकी करून मोक्ष द्या नाही चालत. नो ड्यूज सर्टिफिकेट पाहिजे असेल कर्म बँकेचं तरच मोक्षप्राप्ती होते. तर ते त्याच्यासाठी त्याला काय आवश्यक आहे? तदर्थं किम आवश्यकम् अस्ति तत् कर्मणः अकर्म कथं भवेत्, अकर्म कथं भवेत् इति वदन्तु. किमुक्तमस्ति भगवता, कर्मणः अकर्म कथं करणीयम् यस्य बंधनं न भवेत्, कर्म कृत्वा अपि तस्य बंधनं कथं न भवति. निष्काम कर्म, हा आसक्ती नाहीये. हा, तर आता कर्मयोगः आचरणीयः, बुद्धी महत्वपूर्ण असते. कर्मणा पृष्ठता या बुद्धी, सा बुद्धी यदा साम्य बुद्धी भवति युक्ता भगवता स युक्ता भवति, सर्वं केवलम् इदानीं भगवता दत्तं यत् कर्म अस्ति, मम कृते नियतं कर्म अस्ति, भगवता दत्तम् अस्ति, तत् कर्म मया भगवतः कृते करणीयमेव इति भावनया मम कृते किमपि न आवश्यकं, हेतु तत्र किमपि कर्तुं स्वस्य कृते स्वार्थे किमपि नास्ति,
एतत् तु सर्वतः सृष्टिचक्रम सम्यक्रीत्या गच्छेत अतः भगवता दत्तं मम यज्ञतं कर्म तद मया करणीयम् इति भावनया तया तेन हेतुना यः कर्म क्रियते कर्म क्रियते तस्य बन्धनं न भवति अकर्म भवति तस्य डिपॉजिट अपि न भवति उदाहरणार्थं सैनिकः यदा हत्यां करोति पापकर्म अस्ति नरकयात्रा भवेत् किन्तु तस्य पृष्ठतः बुद्धिः अस्ति मम राष्ट्रस्य रक्षणं भगवता दत्तम् एतत् कार्यं मम कृते अस्ति तर्हि यदि तत्कर्म अहं करोमि प्रथमे दिनाङ्के वेतनं प्राप्नोमि वेतनार्थं यदि करोति तर्हि तत् हेतु भिन्ना भवति किन्तु सः मम एतत् भगवता दत्तं कार्यं राष्ट्रस्य रक्षणमिति मम दायित्वं तेन सः किमपि आवश्यकं तदहत्या यदि क्रियते तस्य बंधनं न भवति पाकिस्तानावरती आपण जाऊन बॉम्ब टाकले आणि ते सगळे तिथली विमानं नष्ट केली विमानतळ नष्ट केला त्यामध्ये काही लोकांची हत्या तर झालीच नक्की पण कोणाची झाली आपण काही जे सैनिक नाहीत किंवा सामान्य माणूस आहे त्याची हत्या आपण केली नाही आपण काय केलं मुख्य म्हणजे सैन्य मारायचंय सैन्याला मारलंच पाहिजे अर्जुनाला तेच सांगितलं की सैन्य मार म्हणजे द्रोणा असतील तर द्रोण बघू नको भीष्म असतील तर भीष्म बघू नको मार त्यांना ते आवश्यकच आहे आणि कथनचित कसंही करून त्यांना मार युद्धामध्ये सर्व क्षम्य आहे म्हणजे जे काही केलं तर कृष्णाने सुद्धा काय काय केलं आपण बघतो त्याला आपण डांबरटपणाही म्हणू शकतो त्यांनी कसं मारलं प्रत्येक ज्या हत्या केल्या त्या पण त्यामागचा हेतू काय ते महत्वाचं आहे बाहेरचं स्वरूप महत्वाचं नाहीये कर्णाला मारतानाही कसं केलं द्रोणालाही मारतानाही कसं केलं नरोवा कुंजरोवा भीष्मालाही मारतानाही कसं केलं आडेन आणि हे मारणं शक्यच नव्हतं यांना मग त्यासाठी त्यांनी या युक्त्या वापरल्या त्या युक्ती सुद्धा नैतिकता अनैतिकतेचे जे गांधीवादी विचारसरणीवाले लोक काय म्हणतील ते सुद्धा अयोग्यच आहे पण तसं नाहीये म्हणजे अहिंसाचा अर्थ एक गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा नाही माझा एक गालावर तुम्ही मारली आता दुसऱ्या गालावर तुम्हाला मारण्याच्या आधी तुमचा हात धरून तो पिरगाळून टाकणं हे आवश्यक आहे ते मोदी महोदयांनी केलं ते गीतेनी सांगितलंय अर्जुनाला तोच उपदेश केलाय की ते तू असं विचार करू नको अरे आम्ही पाकिस्तानचं एवढं सगळं आहे ते कसं नुकसान करू बरं आणि त्यांनी काही माणसं मरतील बरं माझ्या या निरपराध माणसं मरतील हा विचार करून ते सैनिक आहेत ते अतिरेकी आहेत त्यांना मारलंच पाहिजे आणि ते तू मारणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते जर तू नाही केलंस तर तुला पाप लागेल त्यामुळे ते केलंच पाहिजेस ज्या योगे अनेकांची हत्या पुढं होणारी ती वाचणार आहे त्यामुळे करणंच गरजेचं आहे हा गीतेचा संदेश इदानी मोदी महोदयांनी दाखवला कारण त्यांना गीता माहिती आहे नाहीतर उचाट अर्धवट गीतेचा अध्याय अर्थ लावणारे जर तिथे बसले असते तर त्यांनी फक्त हात जोडत राहिले असते पाकिस्तानला ते एकनाथांची कथा सांगतात नेहमी एकनाथांनी म्हणे एक माणूस त्यांच्या अंगावर 100 वेळा थुंकला त्यांनी 100 वेळा आंघोळ केली ते बुद्धीला पटणारं नाहीये एक वेळ थुंकला ठीक आहे आंघोळ केली मान्य बरं दुसरं तिथे सावरकरांनी ही कथा ऐकली आणि मी ऐकले ते की वर्गात शिक्षकांनी कथा सांगितल्यावर फक्त एकच मुलगा सगळ्यांनी नाथांचं कौतुक केलं एकच मुलगा उठला आणि तो म्हणाला की म्हणे मला नाथांबद्दल काही बोलायचं नाही ते सहनशील होते संत होते मान्य आहे परंतु या ठिकाणी बागीचे जे बघत बसले होते टवाळ लोक त्यांचं काय बाकीचे जे हिंदू बघत बसले होते की तो माणूस थुंकतोय त्याचा काने पिळला त्या बाकीच्या लोकांनी ताबडतोब ते त्यांचं कर्तव्य होतं अन्याय सहन करणं आता थुंकणं हा अन्याय आहे तो सहन करणं हा गुन्हा आहे नाथांनी सुद्धा कानाखाली वाजवायला हवे होते त्याच्या दोन ते आंघोळ करणं हे काही बरोबर नाही तर ती जी कथा सांगतात आपल्या पुस्तकात आहे तो साधू त्यांनी त्याचा धर्म सोडला नाही विंचू त्याला चावत सुटला मागे त्याला सापाला विष पाजण्यासारखं ते साधूची कथा आहे आपल्या ह्याच्यात की ते साधू आंघोळ करत होता मग ते विंचू आला डुबायला लागला त्याने त्या विंचवाला हातात धरून बाहेर टाकलं आणि तो विंचू त्याला चावला परत तो पडला तर पुन्हा असं 10 वेळा त्यांनी ते केलं हा मूर्खपणा आहे हे काही गीतेने सांगितलेलं नाही त्याचा धर्म आहे म्हणजे तो अधर्म आहे त्याचा विंचवाचा अधर्म आहे तो धर्म नाही आहे त्यांनी त्याचा धर्म नाही सोडला तर त्याला सोडायला लावणं हे महत्वाचं आहे
त्यांनी त्या विंचवाची नांगी ठेचायलाच पाहिजे होती साधूनी. त्या साधूचं मी कौतुक करत नाही, म्हणजे गीतेच्या आधाराने करत नाही. मी म्हणजे मी कोण, पण गीता तसं सांगत नाही. आपण ते आपलं हा ही सद्गुण विकृती आहे आपली हिंदू समाजाची, आणि म्हणूनच हिंदू समाज मागे पडला. आक्रमणं सहन केली तिथे. हे आता नाही, हे बदललंय. आता खरं गीतेचं तत्वज्ञान इथं वापरतोय आपण. त्याला शठम प्रदिशाठ्यम, तो निर्दयपणे वागला तर ते निर्दय त्याचे सहन करणं ही सहिष्णुता नाही. त्याला तसाच धडा हे गीता सांगताय. अर्जुनाला तेच सांगतोय तो पहिल्यापासून, आणि हा आपण विपरीत अर्थ घेतो. अर्जुनाला काय सांगितलं, काय करायला सांगितलं तुम्ही? युद्ध कर. कशासाठी? तुला राज्य मिळावं म्हणून नाही, तुझा हेतू महत्वाचा आहे. हेतू आहे म्हणून तुझं युद्ध केलंस तर त्याचं काही वाईट नाही. बिनधास्त कर, वाटेल ते करून हे युद्ध जिंक. आणि त्याप्रमाणे त्याने केलं. गीतेचा सारही तेच झालं. तथैव अस्ति. तर कर्मणः किं महत्वपूर्णं किम् अस्ति कर्म तु आवश्यकम् अकर्म कथं भवेत् येन मोक्षप्राप्तिः कथं भवेत् इति तृतीये चतुर्थे अध्याये उक्त्वा अनन्तरं पञ्चमे अध्याये पुनः बुद्धि महत्वपूर्णा इति, पुनः ज्ञान महत्वपूर्णम् इति चतुर्थे अध्याये समापनं यदा भवति तदा पुनः प्रश्नः आगच्छति, ज्ञानमेव महत्वपूर्णमस्ति तर्हि ज्ञानार्थं सन्न्यासः। यदि अहं कर्म न करोमि भवतः कथनं योग्यं, कर्म तु करणीयमेव, सर्वं योग्यं, किन्तु संसारः करणीयः इति कुत्र आगच्छति? संसारे स्थित्वा एतत् करणीयम् इति किमर्थम्? अहं तु संसारं त्यक्त्वा वनं गत्वा सन्न्यासं स्वीकृत्य तथैव ज्ञाने एव भविष्यामि आदिनं, तर्हि तद् सन्न्यासः तत् किमर्थं न करणीयम्? तर भगवान् वदति तत् करोतु किन्तु तत्रापि भेदः नास्ति एव। सन्न्यासः यः संसारं त्यक्त्वा करोति तर्हि कर्मत्यागः न करोति। कर्मयोगी संसारे स्थित्वा, त्यांनी सांगितलं की अरे तू संसारात राहून जरी सगळी कर्म केलीस तरी तुला संन्यासी म्हणू नये असं थोडी आहे. तू संन्यासीच आहे. जो कर्मयोगी संसारात राहून सुद्धा काम करतो त्यांनी बुद्धे फलाशायः संन्यासः कृतः अस्ति न तु कर्म संन्यासः, तरी संन्यासः एव। नरेंद्र मोदी संन्यासीच आहेत, उत्तम कार्य करतायत, चांगले चांगले कपडे घालतात, भगवे वस्त्र घालत नाहीत तरी ते संन्यासीच आहेत. योगी आदित्यनाथ रानावनात जाऊन घेऊन बसले नाहीत, भगवी वस्त्र घालतात तरी ते संन्यासीच आहेत. आणि नागा साधू जे भगवी वस्त्र घालून अरण्यात राहून राहत आहेत, संसारात राहत नाहीत, ते पण संन्यासीच आहेत. हे सगळ्यांचं मूळ संन्यासित्वम समानमेव अस्ति। कार्यं ते अपि कुर्वन्ति एते अपि। मोदी महोदय अपि कर्म करोति, नागा साधवः अपि कर्म कुर्वन्ति एव। हिंदू धर्मस्य रक्षणम् इति तेषां कर्म तत् कुर्वन्ति एव। शङ्कराचार्येण कषाय वस्त्रं धारयित्वा पूर्णतया सन्यासः स्वीकृतः इत्युक्ते तेनापि कर्मत्यागः न कृतः। कर्म तु कृतमेव, सः अपि कर्मयोगी एव, तर्हि तत्र भेदः एव नास्ति। सन्यासी शङ्कराचार्यः अपि कर्मयोगी, तथा शुकः अपि कर्मयोगी, तथा अत्र जनकः अपि कर्मयोगी। एतानि पुराणानि उदाहरणानि, पुरातनानि नूतनानि उदाहरणानि नागासाधवः कर्मयोगिनः, तथा नरेंद्र मोदी सन्यासी, तत्र भेदः एव नास्ति इति पञ्चमे अध्याये वदति। पञ्चमे अध्यायस्य कथनम् एकमस्ति, एतद् नात्यावश्यकं। सन्यास इत्युक्ते संसारत्यागं कृत्वा तत्र गत्वा केवलं ध्याने मग्ना भवेत् इति न, तत्रापि कर्म आवश्यकमेव। तत्रापि कर्म भवति एव। धर्मस्य रक्षणं, तत्त्वज्ञानस्य रक्षणम् इति अपि तेषामपि कर्म अस्ति एव। ते तत्र हेतुना विना ते कुर्वन्ति तत् कर्म। अतः तत्रापि ते अपि कर्मयोगिनः, ये संसारे स्थित्वा उत्तमानि वस्त्राणि स्वीकृत्य अपि कार्यं कुर्वन्ति कलाशां त्यक्त्वा, ते अपि सन्यासिनः एव। तत्र कर्मयोगी तथा सन्यासी मध्ये भेदः एव नास्ति इति पञ्चमे अध्याये उक्त्वा महत्वपूर्णं किमस्ति? बुद्धेः स्थिरता, बुद्धियुक्ता भवेत् इति महत्वपूर्णम्। तत् कथं साधनीयम् इति महत्वपूर्णः इति अन्यः विषयः। एतत् सर्वं पञ्चमाध्यायपर्यन्तं सिद्धं जातं, किन्तु तदर्थं समबुद्धिः आवश्यकी।
समबुद्धिः कथं करणीया तदर्थं कमपि उपायं तु सूचयतु. केवलं हे करा ते करा ते करा ते करण्यासाठी काय केलं पाहिजे, कसं करावं हे सांगण्यासाठी 6 अध्यायः अस्ति. तत्र 6 बुद्धिः एतत् प्राप्तुं यत् पतञ्जलियोगः उक्तः अस्ति, अष्टाङ्गयोगः, तस्य वर्णनं कृतमस्ति. ज्ञानेश्वरी मध्ये तस्य अधिकं वर्णनमस्ति. ज्ञानेश्वरः तु हठयोगी, अतः तत्र हठयोगविषये अधिकं वर्णनमस्ति ज्ञानेश्वरी मध्ये. अत्र केवलं संक्षेपेण उक्तमस्ति. तत्र अष्टाङ्गयोगः यमनियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार ध्यान धारणा समाधि अष्टाङ्गयोगः अस्ति. तेन मनसः स्थिरता आगच्छति. मनः स्थिरं भवेत्. कथं करणीयं तदर्थम् एतत् सर्वं प्राणायामः, एतत् सर्वम् एषः मार्गः, एकः मार्गः पतञ्जलिमार्गः इति 6 अध्याये सर्वम् उक्तमस्ति. एतत्तु कठिनं, मनः तु चञ्चलं, शक्यं न भवति. तर्हि एकस्मिन् जन्मनि एतत् सर्वं शक्यं न भवति. अभ्यासक्रमः तु बहु दीर्घः. गीता शिक्षण एवढं, गीता आपलं गीता सोपानंद 1, 2, 3 एवढा कमी मुदतीचा नाही आहे, तो खूप मोठा अभ्यासक्रम आहे. मग तो एका जन्मात नाही शक्य झाला तर काय. तदा वदति चिंता मास्तु एतस्मिन् जन्मनि यावत् गच्छति ततः अग्रे द्वितीयजन्मे भवति. ते किमपि व्यर्थं न गच्छति. या जन्मात जे केलेलं आहे तिथून पुढचा अभ्यास, ती डिग्री तुम्हाला मिळाली आहे या जन्मात. गीता सोपानम 1 झालंय यावर जन्मात, पुढच्या जन्मात गीता सोपानम 2 साठी डायरेक्ट ऍडमिशन मिळेल. त्यानंतर GP1 ला डायरेक्ट मिळेल किंवा GP2 ला मिळेल तुमच्या स्तराप्रमाणे, किंवा GP2 संपलेलं आहे याच जन्मात, त्यामुळे बाकीचं सुद्धा पुढचं जे काही आहे ते मिळायला लागेल पुढच्या जन्मात तिथून पुढं. तर हे 6 अध्याये उक्त्वा समाप्तः. एतत् सर्वम् इदानींपर्यन्तम् अभवत्. कर्मविषये तत्करणीयं, मोक्षविषये कर्मविषये सर्वं ज्ञातं. भगवता सह युक्ता करणीया बुद्धिः. तर्हि भगवान् किम् एषः प्रश्नः गच्छति. एतावत्पर्यन्तं सर्व भगवान् तो भगवता दत्तं कार्यं भगवता कृते, पण सः भगवती शरणं गच्छतु. 6 अध्याये अन्तिमः श्लोकः अस्ति, मयि एतत् सर्वं करोतु, भक्त्या करोतु इति, श्रद्धया करोतु इति सर्वं 6 अध्याये अन्तिमे श्लोके अस्ति. तर्हि इदानीं तत्तु भगवान् कः, तस्य स्वरूपं किं, कस्मिन् शरणं गच्छामः, तर्हि कः सः, तस्य विषये वर्णनम् आवश्यकम् आसीत्. सत्य यथार्थस्वरूपं, भगवतः यथार्थं स्वरूपं वक्तुं 7मे अध्याये प्रारम्भः जातः. ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्याये किं वदति, ज्ञानं तथा विज्ञानं विषये इदानीं वदामि. तज्ज्ञानं यदि भवतः भवति अन्यत् किमपि न अवशिष्यते इति उक्त्वा प्रारम्भं करोति. 7मे अध्याये ज्ञानम् इत्युक्ते किं, भगवतः यत् मूलं स्वरूपमस्ति ब्रह्मतत्त्वम् एकमेव, तस्य विषये यद्यदस्ति वा परा प्रकृति, सा अस्ति परा प्रकृति. तस्मादेव सृष्टेः निर्माणम् अभवत्. तर्हि यत् तत्पूर्णमस्ति, तस्य यदस्ति परा प्रकृतेः विषये यद्यदस्ति तदस्ति ज्ञानं. केवलं तस्य इन्फर्मेशन् न, तर्हि तस्य अनुभूतिः इति महत्त्वपूर्णं. यस्य भवति तदस्ति ज्ञानम्. अनन्तरं तस्मात् प्रकृतेः विस्तारः यथा भवति, तस्य विषये यत् इन्फर्मेशन् अस्ति, ज्ञानमस्ति, तदस्ति विज्ञानं. ज्ञानमित्युक्ते पराप्रकृतिविषये, विज्ञानमित्युक्ते अपराप्रकृतिविषये. तत्र सर्वाणि शास्त्राणि आगच्छन्ति. भौतिकशास्त्रं, फिजिक्स्, केमिस्ट्री, बायोलॉजी, एनाटॉमी, फिजियोलॉजी, बायोकेमिस्ट्री, इंजिनियरिंग, मेटलर्जी, सर्वं यद्यदस्ति, इकॉनॉमिक्स, सगळी जी पुढची मॉडर्न आपली शास्त्र आहेत, मॉडर्न सो कॉल्ड, पुरातनच आहेत ती सगळी, त्याला आपण मॉडर्न म्हणू. म्हणजे आत्ता आपण शाळा कॉलेजमधनं औपचारिक शिक्षणामध्ये जे काही शिकवतो ते सगळं जे काही याच्यात येतं ते अपरा प्रकृतीमधलं विज्ञानामध्ये येतं. विज्ञान, त्याचा विस्तार कसा झाला याच्याबद्दलचं सगळं आहे ते विज्ञान, आणि त्याच्या मागचं जे मूळ तत्व आहे त्याच्याबद्दलचं ते ज्ञान. इथे ज्ञान विज्ञान उपरि 7मे अध्याये स्पष्टतया वदति
प्रकृतेः विस्तारः कथं जातः तत्र 25 तत्त्वानि कानि कानि इति सर्वं तत्र उक्त्वा अनन्तरम् अर्जुनस्य मध्ये प्रश्नाः आगच्छन्ति एतत्तु एकमेव ब्रह्मतत्त्वं तर्हि अत्र विविधता तु दृश्यते तर्हि तत् किं तर्हि अधिदैवतम् अधि अध्यात्मं किम् एतत् सर्वं ब्रह्मतत्त्वम् इत्युक्ते किम् अध्यात्मम् इत्युक्ते किम् तदेव ब्रह्मतत्त्वम् अध्यात्म इत्युक्ते शरीरे यदस्ति तदेव ब्रह्मतत्त्वम् अधिदेव सर्वासु देवतासु यद् तत्त्वमस्ति तदपि समानमेव अधिदैवम् अधिभूतम् सर्वेषु प्राणिमात्रेषु यत् शरीरम् अस्ति तत्र मूलरूपेण स्थिरः अहमेव तर्हि अहमेव सर्वत्र इति 8मे अध्याये वदति मम एव रूपं सर्वत्र अस्ति मत् एव सर्वं निर्माणं भवति पुनः एतस्य निर्माणं कथं भवति यदि एकमेव मूलतत्त्वमस्ति तत् कल्पस्य प्रारम्भे कल्पस्य प्रारम्भे किं भवति यानि सर्वाणि भूतानि तेषां निर्माणस्य प्रक्रिया प्रारम्भः भवति केन कृता अस्ति तर्हि तत्र प्रकृतेः निर्माणं प्रथमं पुरुषः एकः एव अस्ति एतत् तत्त्वं वेदे उक्तमस्ति अद्वैतं किन्तु सांख्यशास्त्रे अद्वैतविषये न वदन्ति ते वदन्ति पुरुषः अपि भिन्नः प्रकृतिः अपि भिन्ना इति तत्र केवलं भेदः अस्ति अन्यत् सर्वं समानमेव गीता अनन्तरं सांख्यानाम् अङ्गीकरोति तत्पूर्वं अद्वैतम् इति वेदेभ्यः स्वीकरोति इति गीता समन्वयिका सर्वं तस्मात् मूलतत्त्वं यदस्ति अद्वैतं तस्य विषये वेदान् अनुसरति अनन्तरं सांख्यान् अनुसरति विस्तारस्य विषये तर्हि प्रकृति पुरुषः तत्र अध्यक्षरूपेण भवति सः स्वयं किमपि न करोति किन्तु कारयति निजन्तं प्रकृति पुरुषस्य सान्निध्येन सर्वं करोति तत् प्रकृति एकजिनसी अस्ति प्रथमं साम्यावस्थायाम् अस्ति तत्र सत्वरजतम इति गुणाः सन्ति अनन्तरं गुणानां मिश्रणेन यथा मूलरङ्गाः वर्णाः त्रयः हरित रक्त पीत मिश्रणेन सर्वं भवति तथैव सत्वरजतम इति गुणाः तेषां मिश्रणेन एतत् सृष्टेः पूर्णं निर्माणं भवति इति सर्वं 7मे 8मे अध्याये उक्त्वा 9मे अध्याये एतत्तु बुद्धिगम्यं ओहो कथम् अस्माकं बुद्धिः तु सामान्या कथम् एतत् सर्वं ज्ञातुं शक्यते तदा भगवान् वदति तस्य भवतः यत् स्वरूपमस्ति भगवतः स्वरूपं तत् कथमस्ति निर्गुणं निराकारं तत्र गुणाः एव न सन्ति रूपमपि न शक्यं तर्हि अस्माकं कथं चिन्तनं करणीयं भोः इति प्रश्नः तु आगच्छति अतः पुनः एतत् स्वयं तु द्रष्टुं न शक्नुमः स्वयं ज्ञातुं न शक्नुमः तर्हि किं करणीयम् अतः श्रद्धा आवश्यकी अस्य उपरि तर्हि भक्त्या एतत् ऐकान् रूपेण स्वीकरोतु किमपि ऐकानं स्वीकरोतु प्रतीकरूपेण स्वीकरोतु तत्र एतानि सर्वाणि प्रतीकानि तर्हि एतत् केवलं यत् अस्माकं पुरतः यत् दृश्यते तत् सत्यं नास्ति तत् प्रतीकमेव अस्ति गणपतीचं चित्र हत्तीच्या तोंडासारखे सोंड असलेलं हातात हे घेतलेलं आपल्याला गणपती दिसतोय त्याला श्रीकृष्णाचं चित्र आहे सर्व चातुर्भुज श्रीकृष्ण देवी दिसतीये कुठेतरी सरस्वती दिसतीये लक्ष्मी दिसतीये दुर्गा दिसतीये हे वेगवेगळी रूप आहेत आपल्याला दिसणारी ही आपल्याला एक प्रतीक आहेत ती सगळी त्यांच्या मागचं मूल अधिदैवम एकमेव ब्रह्मतत्वमेव असते मग शैव आणि विष्णू हे जे भांडतात विष्णू अरे विष्णू श्रेष्ठ का शिव श्रेष्ठ हे भांडण किती मूर्खासारखं आहे आपल्यालाच कळतं आणि माझे महाराज ग्रेट तुझ्या महाराजांचं काही नाही आमचे महाराज सगळ्यात ग्रेट हा मूर्खपणा आहे दिसतोय स्पष्टपणे की अरे ते सगळ्याच्या मागे मूलतत्व एकही आहे तुम्हाला ते कळावं म्हणून केवळ तुम्हाला भक्ती एक प्रतीक असावं त्याशिवाय शक्य नाही ते कारण हा भाव आहे मनाचा भाव आहे भाव काही दाखवू शकत नाही
माझं कोणावरती प्रेम आहे तर मी प्रेम काय दाखवू शकतो का? किती किलो प्रेम आहे दाखव. ती भक्ती हे सुद्धा मोजता न येणार आहे. ते तो भाव आहे. तो भाव कुठे ठेवायचा? काहीतरी एक ठेवायला जागा पाहिजे, आधार पाहिजे, सप्तमी विभक्ती पाहिजे तिथं. म्हणून तिथे सप्तमी विभक्ती हे आयकॉन रूपाने आपण ठेवली आहे. मग त्याला हा मग त्याच्यातच लोक गुंतून पडतात. नाही नाही, संकष्टी चतुर्थी आहे, मग त्यावेळेला ते 21 मोदकच पाहिजेत आणि ते 21 मोदक ह्याचेच पाहिजेत, मग ते त्याचेच पाहिजेत, मग ते अशाच पद्धतीने ठेवले पाहिजेत, मग ते उजवीकडेच ठेवले पाहिजे, त्याला नैवेद्याला असंच फिरवलं पाहिजे, तसंच फिरवलं पाहिजे, अमुकच केलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे, ह्यात फार गुंतून पडतात लोक. हे सगळं हा मग तुम्ही म्हणाल की अरे माझा विरोध आहे का या सगळ्याला? विरोध नाही. या परंपरा आपण पाळल्या पाहिजे. परंपरा आणि रूढी ह्याच्यामध्ये फरक आहे. परंपरा का केल्या जातात? हा एक शिस्त राहावी, एक नियम राहावा म्हणून आपण ते करतो. ते डोक्यात ठेवलं पाहिजे. मग काही वेळेला एखाद्याने चुकीची काहीतरी परंपरा केली तर ती रूढी बनते. मग जर एकम उदाहरणं तत्र एका केन्द्रपक्षतः सङ्घटनमन्त्री आगतः आसीत् प्रशिक्षणवर्गे. सः किम् उक्तवान् तत्र तेन एका कथा उक्ता. तर्हि कदाचित् एकस्मिन् गृहे कार्यक्रमः आसीत्, समारोहः आसीत्. तदा तत्र पाकक्रिया भवति स्म. तर्हि पाकगृहे एकः मार्जरः गच्छति. तर्हि सः पीडयति तत्र आगत्य अत्र तत्र. तदा सा गृहिणी किं करोति? सा तर्हि तस्य मार्जारम् एकस्मिन् स्थाने स्थापयित्वा तस्य उपरि एकं पात्रं स्थापयति. सः अत्र तत्र न गच्छेत् अतः. अनन्तरं सः न पीडयति, कार्यं समाप्तं भवति, अनन्तरं सर्वे गृहं गच्छन्ति. तदा किं भवति? तत् मार्जरः म्रियते. तत्र तस्य श्वासार्थं किमपि न प्राप्यते, म्रियते. तदा ते किं कुर्वन्ति? तत् मार्जारं नीत्वा तत्र तस्य किं पूरणं कुर्वन्ति, तत्र पूरयन्ति कुत्रचित्, तत् कुर्वन्ति. एतत् सर्वम् अनन्तरं गृहम् आगच्छन्ति. प्रसङ्गः समाप्तः. किन्तु तदा एका बालिका आसीत्, 7 वर्षीया 8 वर्षीया. सा पश्यति, अरे एतत् कृतमस्ति. अनन्तरं किं भवति? बहुभ्यः वर्षेभ्यः अनन्तरमपि सा इदानीं वृद्धा भवति, ज्येष्ठा भवति. सा पुनः गृहे एकः समारोहः अस्ति. तदा सा किं वदति? पाकं कुर्वन्ति वा? हा, कुर्वन्तु कुर्वन्तु, उत्तमं. किन्तु तत्र एका प्रथा अस्ति अस्माकं गृहे. एकः मार्जारः आनेतव्यः, तस्य उपरि स्थापनं करणीयं, सः मारणीयः, अनन्तरं पूरणीयः इति अस्माकं प्रथा. तर्हि कुर्वन्तु सर्वे इति सा वदति. एषा अस्ति रूढी. तादृशी रूढीबद्धाः क्रियाविशेषबहुलाः. एषा एव क्रिया करणीया इति. तर्हि किञ्चित् तत्र व्यवधानं भवेत्. एतदेव करणीयं. किमर्थं न पृच्छतु, अस्माकं प्रथा अस्ति, ज्येष्ठैः उक्ता, तादृशं न करणीयम् इति. तदा किमपि तु कारणेन तद् भवति, यथा सा रूढी न भवेत्. किन्तु परम्परा भवेत्. परम्परा तथा रूढिमध्ये एषा भिन्नता, एषा भिन्नता. तत्र किं करणीयम्? अत्रापि वयं वदामः 15 दिनाङ्के आगस्ट् मासस्य ध्वजारोहणं भवति. तदा प्रधानमन्त्री तत्र, एषा परम्परा, लाल् किल्लातः भाषणं करोति. अनन्तरं सः एव, कोऽपि यदि पृच्छेत् सः एव किमर्थं कुर्यात्, उपपन्तप्रधानः किमर्थम्? एकनिमिषम्.
क्षम्यतां तर्हि एतत् यदि भवति सः एव किमर्थं कुर्यात् तत् न तत् सा परम्परा तत् कारणमस्ति प्रत्येकमपि ते किमपि तु कारणमस्ति तेन कृतमस्ति इति महत्त्वपूर्णं तर्हि परम्परा तथा रूढिमध्ये भेदः करणीयः एतत् महत्त्वपूर्णमस्ति कदाचित् महोदय कदाचित् हे क्षम्यतां महोदय हरि ओम् हा हा वदतु रूढी आणि परंपरा आता तुम्ही जे सांगितलं हे खूप व्यवस्थित सांगितलं ते मांजरीचं उदाहरण पण आता आपल्या याच्यामध्ये असं दिसतंय की रूढी आणि परंपरा ह्या इतक्या मिसळलेल्या आहेत की यातली रूढी कुठली आणि परंपरा कुठली हे विश्लेषण करताच येत नाही आणि ते आहे ना अंध निवारण समित्या ते त्याच्यावरून आपल्या परंपरांना सुद्धा झोडपून काढतात. नाही त्याच्यामुळेच आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे ना का उगाच काहीतरी म्हणजे आता तिथे जे प्रचार मी म्हटलं व्हिसा अमेरिकेचा मिळावा म्हणून त्या बालाजीला फेऱ्या मारतात आता योगायोग सांगतो मी पण हैदराबादला व्हिसासाठीच गेलो मला काय जायचंय नाही जायचंय भिन्न विषय घरातल्या लोकांचा आग्रह होता म्हणून गेलो मी त्या कुठल्याही बालाजीला वगैरे कुठेही फेऱ्या बिऱ्या मारल्या नाही मला व्हिसा मिळाला आता हे जर मी 100 लोकांना सांगायला लागलो त्या व्हिसाशी बालाजीचा काही संबंध नाही ती रूढी पडून गेली कोणाला तरी एखादा चुकून तो फिरला असेल तर ते तो विचार केला पाहिजे ना त्यातलं तर्क काहीतरी केलं पाहिजे ना तर्कज्ञान आता आणि आपल्या बऱ्याचशा रूढी अशा झालेल्या आहेत की हे केल्याने आपलं नुकसान तर काही नाही ना मग करा. हा मग करा वाटेल ते खरं ना केल्याने नुकसान काही नाही ना साधा विचार आहे म्हणजे आपल्या रोजच्या उदाहरणामध्ये जेव्हा एखादा रूढीवादी म्हणतो अरे पण हे असं केल्याने तुझं काय नुकसान होणार आहे एवढा खर्च त्यावेळेला केला नुकसान एवढ्या आहे पात्र हा त्यांनी मला सांगितलं की हा उद्या दिवसभर तू इथे बसून अधिष्ठान करणं ही आपली रूढी आहे आणि ती केलंच पाहिजे तू अधिष्ठान आता माझा अख्खा दिवस मी तिथे बसून माझी जी इतर राष्ट्रकार्यासाठी जो द्यायचा वेळ मी आहे तो जर कमी करायला लागलो तर ते नुकसान आहे हा ते नाही करायला पाहिजे नियतम करावं की वैद्य आहे किंवा रामशास्त्र्यांचं उदाहरण सांगितलं ना रामशास्त्र्यांनी आणि माधवराव पेशवे रामशास्त्री एका महत्वाच्या निर्णयासाठी आले आणि त्यावेळेला माधवराव पेशवे होते ते संध्या करत होते नंतर पूजा करत होते बऱ्याचदा ती आमची प्रथा आहे ते केलंच पाहिजे 4-5 तास 10 तास गेले तोपर्यंत जो महत्वाचा प्रश्न बाजूला राहिला मग रामशास्त्री त्यांना म्हणाले ते झाल्यानंतर नम्रपणे म्हणाले तुम्ही हे छान ब्राह्मण आहात ते सगळं हिंदू धर्माचं सगळं पालन करताय फार छान आहे मला खूप आवडलं मी पण ते करू इच्छितो आता आपण काय करूया 2 जण इथे थांबूया आणि अरण्यात जाऊन या सगळ्या गोष्टी करत राहूया इथे त्या रूढीचा काय आहे तोटा आहे इथे भगवान म्हणतो तुझं नियत कर्म काय आहे ते तू कर आधी ते रामशास्त्र्यांनी सांगितलं बरोबर कळलं त्यांना तेव्हापासून ते बंद झालं तर रूढी कुठे कशी पाळावी हे फार महत्वाचं आहे आणि कशासाठी हे डोक्यात ठेवून केलं पाहिजे ते म्हणजे तसंच झालं पाहिजे असं कसं हे असंच झालं पाहिजे हेच केलं पाहिजे नाही आता झालं तर वाटोळं होईल वगैरे हे सगळं तिथे अंधश्रद्धावाले जे मंडळी त्यांचा माझा विरोध कुठे आहे ते काय म्हणतात सगळं हे म्हणायचं की याला देवाला समुद्रात बुडवा श्रीरामला ते चुकीचं आहे अरे ही श्रद्धा भगवान तुम्ही देवाला बुडवा म्हणजे काय देव म्हणजे कोण हे तुम्हाला माहित नाही देव म्हणजे काही मूर्ती दिसते ती नव्हे ते मूळ तत्व जे आहे ब्रह्मतत्व त्याचं प्रतीक इथे आहे मग प्रतीकाला तितकंच महत्व आहे ना प्रतीकाला महत्व आहे त्याला नमस्कार करणं महत्वाचंच आहे तिथे काय वाटेल ते होऊ शकत नाही तेच त्याचा भाव आलेला आहे त्या मूर्तीमध्ये भाव आलेला आहे तो महत्वाचा आहे आता आपण ज्या वेळेला गणपती आणून डायरेक्ट नाही ठेवत ना घरी काय करतो डायरेक्ट आणून लगेच काय आपण घरात पूजा हे नाही करत संस्कार करतो ते काय करतो म्हणजे त्याच्यात भाव ठेवतो त्या मूर्तीमध्ये तोपर्यंत ती माती असते शाडू असतो आता मध्ये आपण जो प्राणप्रतिष्ठेमध्ये त्याचा भाव ठेवला आता भाव झाला आता त्या ठिकाणी तो भाव म्हणजे आपण जे काही मूळ ब्रह्मतत्व आहे ते ह्याच्यात बघतोय त्याच्या रूपातून बघतोय कारण आपल्याला ते साक्षात बघणं शक्य नाही अर्जुनाने बघितलं त्याची काय अवस्था झाली चड्डी पिवळी झाली त्याची एवढ्या थोर माणसाची आपल्याला ते शक्य नाही आपण या रूपात बघतो
तो पण म्हणाला तुझं मला जे सांकेतिक रूप आहे ना तेच दाखव भाऊ. हे बघणं शक्य नाही 11व्या अध्यायामध्ये. हा तर हा हा. तेच आपल्याला याला पाहिजे. आणि त्यामुळे तिथे जो या भाव निर्माण झालाय तेच आता हम्म, वस्त्र आहे. तुम्ही हम्म, हम्म. त्याचा एकदा राष्ट्रध्वज करा. हा तेच वस्त्र हा हा कापडच आहे, आणलंय ताग्यातून काढून आणि त्याचं छानपैकी रंगवून बिंगवून आपला राष्ट्रध्वजाच्या नियमाप्रमाणे राष्ट्रध्वज तयार केला. आता ते राष्ट्रध्वज वरती तुम्ही चढवला. आता ते फडकच आहे, गाडी पुसायला वापरा. उद्या तुमची जेलमध्ये रवानगी होईल ताबडतोब. का? हम्म, हम्म, अरे ते फडकच आहे ना. हा इथे आपला भगवा ध्वजाला हा उद्धव ठाकरे फडकच म्हणाला की. हा मग तो झाला ना गाढवपणा. ते फडकं म्हणजे ते आता भगवा ध्वज या रूपात आलेलं आहे, तिथे भाव ठेवलेला आहे आम्ही. आता तो भाव भाव आहे, तो ठेवलेला फडकं आहे. राहिलेलं नाही. हा, किती मूर्ख म्हणजे. नाही, स्वामी विवेकानंदांनी गोष्ट आहे त्यांची. त्यांनी असंच झालं. एक राजा होता, त्याच्यात समोर बसले होते. तर राजा म्हणाला, काय तुम्ही मूर्तीपूजक लोक, मूर्ख लोक, काही कशालाही हा. मूर्ती धरता आणि त्याच्यावरती पूजा करता आणि काय करता, त्याला हम्म, काय अर्थ आहे का म्हणे, बरोबर. तो प्रत्यक्ष असतं का तिथं काही? प्रत्यक्ष हा. नसतं. तर त्यांनी काय फोटोवर केलं, तिथे तुमच्या राजाच्या वडिलांचा फोटो होता वरती फोटो. लावलेला महाराजांचा. ते काहीच हम्म. बोलले नाही, त्यांनी फक्त फोटो खाली काढला, त्याच्यावरती पाय बी तुडवला. राजा हा. संतापला. हा. आता ते म्हणाले, तू का संतापला रे भो? अरे मी ते लाकूड हम्म. होतं, फक्त लाकूड पायाखाली घेतलं जरा खाजवायला. तर ते लाकूड बरोबर. होतं, पण आता लाकूड राहिलेलं नाही, त्यात भाव आलेला आहे. हम्म. तेच पडदा आहे, त्याच्यात भाव आलेला आहे. मायेने का होईना तो हा. भाव आलाय, पण ती माया आहेच ना तिथे. हम्म. मायेच्या खेळात जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्या मायेचा तिथे आहेच. खोटं असलं तरी ते भाव आहे, तिथं भाव महत्वाचा आहे. कुठलंही एक आणखी माझी शंका आहे सर, तुमच्या कर्म बँकेबद्दल मला विचारायचा होता. एक छोटासा प्रश्न आहे, उत्तर खूप मोठं आहे त्याचं मला माहिती आहे. आपण कर्म दोन प्रकारचे कर्म तुम्ही सांगितलं, डिपॉझिट आणि लोन, हम्म, बरोबर. तर लोन हे क्लेशदायक आहे, त्याचे जे परिणाम आहेत हे क्लेशदायक, म्हणजे आपले जे विकर्म आहेत त्याचे परिणाम जे भोगावे लागतात, माणसाला त्रास होतो त्याचा. तर मग आता ही त्रासाची तीव्रता किंवा तो क्लेश काही सौम्य होण्यासाठी किंवा पूर्णपणे मुक्ती तर नाही, ते तर त्याच्यातून भीष्माला सुद्धा मुक्ती मिळाली नाही, पण तीव्रता कमी होण्यासाठी काही मार्ग आहेत का? ते भोगणं. भोगणं आवश्यकच हा, आहे. त्यालाच भोगावंच लागणार आहे ते. उदाहरणार्थ तुम्ही म्हणलं की ते गरम पातेलं आहे आणि मी त्याला बोट लावलं तर मला चटका बसणार नाही, असं काहीतरी सांगा. नाही, ते तर नाहीच होणार. तो नियमच आहे, चटका नाही तर आपण बसणारच. कसं तर आपण जसं फडकं धरतो त्याच्या होते, फडकं मग ते लावून मग फडकं तो धरतो, तुम्ही उचलतो. डायरेक्ट बोट नाही लावत. हा, तर त्या फडक्याच्या रूपाने परमेश्वर आपल्याला मदत मदत करू करतो. शकतो का? हा, मग तुम्ही त्यानंतर सुद्धा बुद्धी आणि ते आहे ना, ज्ञान तुम्हाला झालं ना, ज्ञानाने कर्मसन्यास सगळे कर्म भस्मसात होऊन जातात. वाल्या कोळ्याचं काय झालं? वाल्या कोळ्याने जी जी हम्म. काही पापकर्म आधी केली होती, भगवंताला शरण गेल्यानंतर त्या झाल्यावर वाल्मिकी ऋषी झाला, सगळी आधीची ज्ञानाने भस्मसात झाली. ज्ञानेन सर्वाणि कर्माणि भस्मसात भवन्ति, चतुर्थे अध्याय उत्तम असते येतात. त्यामुळे ते तुम्हाला फडकं रूपाने धरता येतं की इथून पुढे परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वरासाठी जे जे काही आहे ते मी करीन, हे असलं तर तो भोगही तुम्हाला सहन होता येतो. त्यात एक भीष्मांना का नाही मिळालं मग हे? पुन्हा तर एकत्रित परिणाम हा असते. सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सृष्टीचा एकत्रित परिणाम त्याच्यावर असतो. आणि कुणाला कोणी सांगितलं की भीष्म दुःखी होते? ते आनंदातच गेले. शरपंजरी पडले होते तरी ते आनंदात होते. पण त्यांचा शरपंजरी पडल्यानंतरच्या ज्या वेदना आहेत
त्या तर त्या- त्यांना अनुभवाव्याच लागल्या असतील ना. हो, पण त्यांना त्यांनी कुठे म्हटलं का ते अरे फार दुखतंय मला, आता काहीतरी इंजेक्शन दे. नाही, ते त्यांचं तेवढं ज्ञान प्राप्ती होती, त्यांना हा, सगळं त्यामुळे ते हे होतं करेक्ट, की ती मला ते बघू आरामात कशामुळे बघू ही अवस्था का प्राप्त झाली याचा विचार त्यांनी सांगितलंय ना. 52व्या जन्मामध्ये मी एका सरड्याला ते आता हे केला होता. ठीक आहे, ते आता काही ना काहीतरी आपण काहीतरी पूर्वकर्माचं ते सांगू शकतो. हा, ते तर आहेच. पूर्वकर्म पण ते तुम्हीचा ज्ञानी प्रश्न होते, होता की त्यांना तो ते सहन कसा करायचा. हा, या जन्मात बरोबर. भगवंताला शरण जाऊन ते ज्या काही वेदना आहेत त्या सहन करायच्या, त्या केल्या, हा होत हा करू शकतो. हा, याच्यातून सुटका नाही हा, असं हे तर समजून सुटका नाहीये. ते जर मनात ते ठासून जातं त्याचा त्रास होणार नाही. हा, नाहीतर त्रास कसा असं होणार वाटलं नाही हे बघू शकतो. आणि ज्ञानाने माझ्याच ते नशिबात काय आलं, माझ्याच नशिबात काय आलं असं म्हणत राहिलं तर मग ते रडत बसा. काही अर्थ नाही. हा, परमेश्वराला शरण जा, मी काय जे केलंय त्याच्याबद्दल मला हे होतंय, त्याच्याबद्दल आता इथून पुढे मला माफ कर, आणि इथून पुढे हा, काही करू नकोस, एवढे आपलं सारखं त्याच्या ध्यान करत बसलं तर त्यातून हा, सुद्धा हा, बाहेर तरणासाठी राम नाम तरती, हे जे म्हणतात ना, संसार सागरातून हा, तरण्यासाठी रामनाम घ्या, म्हणजे भगवंताला शरण जा, त्याच्या स्वरूपाची चिंता करा, विचार करा. हे केलं की ते होत आहे. असतो त्यासाठी ही अस्तु, श्रद्धा भक्ती. धन्यवाद धन्यवाद महोदय, धन्यवाद. आता बहु श्रद्धा सम्यक् भक्ती चर्चा अपि भवति. आवश्यकी अस्ति. हा, महोदय. तदपि आवश्यकम्. हम्म, कुत्रचित् अस्माभिः कथं कुत्र करणीयम् एतत्, बुद्धिः कुत्र स्थिरा करणीया, अत्र करोतु, श्रीकृष्णे करोतु, शङ्करे शिवे करोतु, विष्णौ करोतु. विष्णवे. हा, कुत्रचित् तु आवश्यकमस्ति, तदावश्यकम्. वा कोऽपि 12 अध्याये तदेव वदति, यः निराकार परमेश्वरं भजति सः अपि तस्यापि मोक्षप्राप्ती भवति एव. देव कुठल्याच मंदिरात जात नाही, कुठलाच देव नाही करत, परंतु तो भगवंताच्या निराकार निर्गुण स्वरूपाची प्रार्थना करत राहतो आणि त्यालाशी एकरूप होत राहतो, त्यालाही मिळतेच मुक्ती, मोक्ष त्याच्यासाठी सुद्धा आहे. हाच मूळ तत्व, आपल्या मूळ तत्वज्ञानात आणि मुस्लिम धर्मातल्या तत्वज्ञानात हाच फरक आहे. ते म्हणतात की नाही, किंवा इतर धर्मीय सगळे ख्रिस्ती देव, ते म्हणतात की हा एकमेव देव. हा, आमचाच देव खरा. हा, ते पण म्हणेनात का आमचा देव आहे एकच मेव, पण त्यांचं पुढचं जे आहे की नाही, पण इतरांना जगण्याचा अधिकार नाही, हे महत्वाचं आहे. हे चूक आहे. हा. हा, ह्याला जो मानत नाही तो मेलाच पाहिजे, त्याला मारणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हो, आणि म्हणून तर आपण ते म्हणतो छळ जो करून जसा आहे, मारणं, छळ करून मारणं त्यांना त्याच्यात आनंद मिळतो, कारण हा. ते पवित्र कर्म आहे त्यांच्या धर्माप्रमाणे. हा महत्वाचा फरक या तत्वज्ञानात आहे. आणि आपल्या हम्म. तत्वज्ञानात सर्वांना समबुद्धीने आपण बघतो. हो. दुष्ट असला तरी त्याच्यामध्ये क्षेत्रज्ञ समान आहे, ते आपण बघतो. पण समान बुद्धी म्हणजे समवर्तन म्हणून सगळ्यांनी सारखं करावं असं नाही. अग्रे तत् पंचमे अध्याय उक्तम अस्ति, पंडिता समदर्शिनः तुम्ही चैव शपाकेच विद्या विनय संपत्ते ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव शपाकेच पंडिता समदर्शिना. म्हणजे याचा अर्थ ते काय असं करा असं म्हणत नाही, सगळीकडे समान वृद्धी असावी म्हणून गाईला पुरणपोळी खायला घाला आणि गाईचा चारा तुम्ही खा, असं नाही करू शकत. समवर्तनम न करे, समदर्शनम भव, दर्शन. त्याच्या वृत्तीप्रमाणे त्याला ते द्यावं इति अस्ति. एतत् सर्वं भूत्वा अष्टमे अध्याये नवमे अध्याये भूत्वा पुनः एतत् सामान्य जनानां कृते एतत् अशक्यं चिन्तनम्. आता अर्जुनः पृच्छति किमपि तु वदतु भो, भवतः दर्शनं कुत्र कुत्र भवितुम् अर्हति. अतः दशमे अध्याये विभूतीनां वर्णनं करोति. अत्र पश्यतु, तत्र पश्यतु, तत्र अहं, तत्र अहं, तत्र अहं, तत्र अहं. तदानीम् उदाहरणार्थमेव अस्ति. यथा वयं भादिगणाः वदामः, भादिगणाः भू आदिगणाः, सनादिप्रत्ययः, सन आदिप्रत्ययः इति वदामः.
तत् केवलम सण येते ना, सण आग्रे असले त्याच्या मागचे सगळे 12 प्रत्यय म्हणजे सणादी प्रत्यय हा भ्वादी म्हणजे भू हा धातू भू भवती, त्याच्या मागे असलेले सगळे भ्वादी गणा हा अदादी गणा हा, ही जी म्हणण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे ही पद्धतीत तो सांगतो की याच्यामध्ये मला बघ, म्हणजे बाकीच्यांमध्ये बघून मी नाही असं नाही. मार्गशीर्षामध्ये मी आहे म्हणजे इतर महिन्यामध्ये मी नाही असा त्याचा अर्थ नव्हे. उदाहरणार्थ मार्गशीर्ष घे, उदाहरणार्थ हे घे, उदाहरणार्थ ते घे. आता त्याच्यातच आपण भरपूर तासन तास चर्चा करत बसतो. ती व्यर्थ चर्चा नाही का? की भगवान जर शेवटी एका वाक्यात शेवटी सांगतो की माझा मी एका अंशाने सगळीकडे व्याप्त आहे, तेच 10व्या अध्यायात शेवटी सांगतो. त्यामुळे माझ्या विभूतया अनंता सन्ति तत शक्यम नास्ति एतत् सर्वं वक्तुम् अत्र उदाहरणार्थ उक्तमस्ति. तरी पुन्हा मार्गशीर्षच का, हाच का, तोच का, त्याच्यावर ग्रंथच्या ग्रंथ लिहिले जातात. लिहू देत, त्याच्यात काही माझा आक्षेप नाहीये. पण मी कशाला त्याच्यात माझा वेळ घालवावा हा विचार आपण करायचा की ठीक आहे, ते एक आहे, उत्तम आहे, त्याला एक आवडलेलं त्यांनी एक उदाहरणार्थ म्हणून सांगितलंय, तिथेच घ्यावं आणि सोडून द्यावं ते. मग त्याच्यावरती हा वेळ असेल तर करा, नो प्रॉब्लेम. त्याच्यावरती वाचन, त्याच्यावरती भरपूर, पण ते निरर्थक होत जातात. म्हणजे चर्चा वाद करते, शिवाजी जन्मतारीख अमुक यालाच का तमुक का, याच्यावरती सुद्धा वाद होतात, भरपूर विचार चर्चा होतात. तो केवलम कालापव्य, त्याचा डायरेक्ट उपयोग काही नाही, नो बेनिफिट असतो. तरी एतत् दशमे अध्याये उक्त्वा अनन्तरं प्रत्यक्षं द्रष्टुम् इच्छति तदर्थं सामान्यदृष्ट्या तु न शक्यं, सामान्यया दृष्ट्या न शक्यम्, अतः दिव्यं दृष्टिं दत्त्वा भगवान् दर्शयति सर्वं रूपम् अर्जुनस्य कृते. तदपि अर्जुनम् एकादश अध्याये तद् वर्णनं कृतमस्ति. वर्णनमपि कथं यत् अवर्णनीयमस्ति तस्य वर्णनं कथम् अशक्यम्, अतः केवलं तत्र सांकेतिक रूपेण हे जसं जसं असेल तर तसं ते जसं होईल तसं ते दिसलं, हे असं असं असेल तर ते तसं असेल तर ते कसं होईल तसं ते दिसलं, असं सगळं वर्णन 11व्या अध्यायात आहे. हे सगळ्या वर्णन त्यांनी केलेलं आहे. प्रायशः प्रथमेषु केषुचित् श्लोके किञ्चित् तत्त्वज्ञानमस्ति, यत् पूर्वमेव उक्तमस्ति तदेव, अधिकं किमपि नास्ति. दशमे एकादशे अध्याये वर्णनानि सन्ति, केवलं भाषाविषयक अभ्यासः एकादशे अध्याये अधिकः भवति. समासः बहवः समासः, बहुव्रीहि समासः तत्र सन्ति. अनन्तरं तद् अर्जुनः अपि द्रष्टुं न शक्नोति, अतः वदति एतत् द्रष्टुं न शक्नोमि, अतः मम कृते अपि अर्जुनस्य कृते अपि अस्माकं किं अस्माकं भाग्यं वयं द्रष्टुं न शक्नुमः इति. अशक्यमेव. अतः तस्य यत् उत्तमं सगुणरूपम् अस्ति तदेव दर्शयतु इति उक्त्वा अस्माभिः तदेव करणीयं. यत् सगुणरूपम् अस्माकं पुरतः अस्ति तस्य भक्ति करणीया, अस्माभिः भक्ति श्रद्धा करणीया इति महत्त्वपूर्णं. तर्हि भक्त्या तत् कृत्वा तस्य स्मरणं कृत्वा यत् नियतं कर्म दत्तमस्ति तत् करणीयम् इति एकादशे अध्याये उक्त्वा पुनः 12 अध्याये प्रश्नः, ये निराकारः अस्ति तस्य ये कुर्वन्ति तेषां के, कः उत्तमः? सः वदति सः अपि उत्तमः, एषः अपि उत्तमः, किन्तु एषः मार्गः सुलभः, सर्वेषां कृते तत् न शक्यं, कथं स्थापनीयं निराकारं सर्वं बुद्धिगम्य अस्ति. अतः सर्वेषां कृते एषः एव उत्तमः मार्गः, अतः सः भक्तः उत्तमः इति मम मतं. तेन साक्षात् कुत्रापि मन्दिरं गत्वा वा मूर्तिं स्वीकृत्य, मन्दिरमपि गन्तव्यमिति नास्ति, तत्र केवलम् एकं मूर्तेः स्वरूपम् अस्माकं पुरतः स्थापयित्वा तस्य आराधना करणीया, पूजनं करणीयं. तेन तस्य बुद्धिः उत्तमा भवति, प्रगता भवति, सिद्धा भवति, युक्ता भवति. तया बुद्ध्या अनन्तरं यत् नियतं कर्म अस्ति तत् कर्म करणीयम्. अतः 12 अध्याये तत्र उक्तं. तत्रापि सारं भगवान वदति एव. हरदासाची गाडी मूळ पदावर येतेच, तिथे पण त्यांनी सांगितलंच की तुला हे काही शक्य नसेल तर सरळ सरळ तुला दिलेलं काम आहे ना, ते फलाशाम त्यक्त्वा, म्हणजे त्याचं फळ मला अर्पण करून कर्मफल त्यागम श्रेयान सदर्भ विगुणः परधर्मात् स्वगुणः. तर
तुला जे नियत कर्म दिलेलं आहे ते दुसऱ्याचा धर्म किती आणि काम योग्य वाटलं तरी तुला जे नियत कर्म आहे ते तू करत राहा. आणि ते करताना कर्मफलाचा त्याग कर. म्हणजे तिथे हे पण आहे, ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागास शांतीनंतरम. म्हणजे चारही मार्गाने तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, भगवंताची पूजा अर्चा होऊ शकते. पतंजली योग मार्गाने अभ्यासाने सुद्धा शक्य आहे. अभ्यासात करणं शक्य नसेल तर ध्यान करून राहा, म्हणजे भक्ती करत राहा, ध्यान पूजा करत राहा, त्यांनी सुद्धा ते शक्य आहे. ते नसेल तर अनेक मार्ग सांगितलेत, त्यातलं अगदीच कुठलाच मार्ग नाही तर सगळ्यात बेस्ट मार्ग तुला सांगतो, तो म्हणजे तुला दिलेलं नियत कर्म तू फलाशाम त्यक्त्वा करत राहा, कर्मयोग करत राहा, फल मला अर्पण करून जा. तो सगळ्यात श्रेष्ठ उत्तम मार्ग आहे. हे 12 अध्याय उत्तम असते. 13 अध्याय पुन्हा ज्ञानविज्ञान विषये प्रश्न आगच्छति. तरी प्रत्येकं प्रश्नस्य स्पष्टम उत्तरम दत्तम असते. म्हणजे कोणी असं ते विचारलं की हेच करणं योग्य आहे का, तेच करणं योग्य आहे का, मग पतंजली योगानेच ध्यान धारणा करूनच ते शक्य आहे का, तर सगळ्याला भगवंताचं उत्तर आहे, तुम्हाला जे शक्य आहे ते करा, पण तुमचं नियत कर्म मात्र तुम्ही सोडू नका. ते मात्र भगवंताला अर्पण करून फलाशान त्यक्त्वा करा. आणि त्यासाठी बुद्धीला जी महत्वाची ती बुद्धी स्थिर करण्यासाठी तुम्ही भक्ती मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा, कुठल्याही मार्गाने जा. ध्यान मार्ग कंटकाचा मार्ग आहे, अवघड आहे. म्हणजे संन्यास घेऊन अनरण्यातच राहून ते सगळं कठीण आहे. तर त्याचा सुलभ मार्ग 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे हा भक्ती मार्ग जो आहे तो सुलभ मार्ग आहे. त्या मार्गाने जा आणि भगवंताची आराधना करा आणि त्याला मनात सतत ठेवून कर्म करा. कर्मयोग, अर्धाचाची गाडी मूळपदावर कर्मयोग केलाच पाहिजे. इति 13 अध्याये पुन्हा तद् भगवत स्वरूपस्य विषये इदानीं 7मे अध्याये चराचर सृष्टीविषयी उत्तम असते. म्हणजे ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, निर्जीव वस्तू, त्यांच्या मुळाशी काय आहे हे आपण बघितलं. त्यांच्या मुळाशी तेच ब्रह्मतत्व इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनच्या रूपात आहे, तेच ब्रह्मतत्व सजीव सृष्टीमध्ये प्राणीमात्रांमध्ये देहदाही जे आहेत त्या देहामध्ये देही म्हणजे क्षेत्रज्ञ रूपाने आहे. म्हणून क्षेत्रज्ञ विचार हे सांगण्यासाठी 13वा अध्याय घेतला. 13 अध्याये तदेव अस्ति यत् 7मे अध्याये उक्तम अस्ति चराचर सृष्टी विषये क्षराक्षर विषय तत्र अभवत् क्षेत्रज्ञ विचारः समानः एव. क्षेत्रं यद् दृश्यते शरीरं तदस्ति पंचमहाभूतात्मकम् इत्युक्ते तत्सर्वं विज्ञानविषये अस्ति, अपरा प्रकृतिमध्ये अस्ति. क्षेत्रज्ञाय अस्ति तत् परा प्रकृति वा इति विषयः अस्ति. एतत् वक्तुम् अहं किमपि न करोमि, स एतत् सर्वं कारयति इति 13 अध्याये उक्त्वा अनन्तरं मोक्ष इत्युक्ते किम् इति पुनः भगवान् 13 अध्याये वदति. अन्तिमे श्लोके वदति किम् तत्र क्षेत्रज्ञयोः एवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा ज्ञात्वा तेन एव मोक्षप्राप्ति भवति. तस्य ज्ञानं भवति. अहं भिन्नः, क्षेत्रज्ञ पुरुषः भिन्नः, परमात्मा भिन्नः, शरीरं भिन्नम्, अहं पुरुषस्य अंशः. एतत् ज्ञानं यदा तस्य भवति तदा तत् प्रकृतेः बन्धनं निर्गच्छति, पूर्णं मोक्षप्राप्तिः भवति. अतः तत् ज्ञानं महत्त्वं. क्षेत्रज्ञ, क्षेत्रं किं, क्षेत्रज्ञः कः इति विषये ज्ञानचक्षुषा चिन्तनं कृत्वा तस्य यदा ज्ञानं भवति तदा तत्र प्रकाशः गच्छति, अज्ञानः गच्छति, अन्धकारः गच्छति अज्ञानस्य, तेन तस्य मोक्षप्राप्तिः भवति इति 13 अध्याये उक्तमस्ति. इदानीम् अग्रे गच्छामः. एतावत् उक्तमस्ति एकमेव ब्रह्मतत्त्वं सर्वम्, अन्यत् किमपि नास्ति. अन्यत् तथा कल्पक्षये समाप्तं भवति, कल्पादये पुनः तस्य एकैका आगच्छति. पुनः प्रकृति एकजिनसी अस्ति, तस्य विविधता कथं दृश्यते इति महत्त्वः प्रश्नः. एकमेव अस्ति, बहुधा कथं दृश्यते इति. तर्हि प्रथमं क्षेत्रज्ञ विचार आदौ उक्तः अस्ति, तत् वेदे यथा उक्तमस्ति 13 अध्याये. अनन्तरं तत्रापि स
प्रकृतिपुरुषे इति विषयः आगच्छति 13 अध्याये एव तत् साङ्ख्यानां विचारः तत्र अस्ति कथम् इति भवति इति साङ्ख्या तत्त्वज्ञानं किमस्ति प्रकृति पुरुष भिन्न एतत् सर्वम् अग्रे यत् अस्ति तदा गीता तदेव अनुमन्यते अतः साङ्ख्यशास्त्रतः यद् ज्ञानम् अग्रे आगच्छति तत् पुरुषः अस्ति प्रकृतिः अस्ति प्रकृति किं सर्वं करोति पुरुषः किमपि न करोति सः केवलं तस्य अध्यक्षता अस्ति पुनः सः उपद्रष्टा अनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः इति सर्वं यद् वर्णनमस्ति पञ्चषु श्लोकेषु तत् साङ्ख्ये यद् उक्तमस्ति साङ्ख्यशास्त्रे कपिलस्य मुनिना लिखितं साङ्ख्यशास्त्रं तदनुगुणं सर्वं लिखितमस्ति किन्तु भेदः कुत्र अस्ति तत्र साङ्ख्यः द्वैतं मत तेषां द्वैतमतमस्ति तत् भिन्नमेव प्रकृतिपुरुष आदौ भगवान् अपि वदति द्वयमपि आदौ किमर्थं किन्तु तत्पूर्वम् एकमेव ब्रह्मतत्त्वमस्ति इति वेदे यदुक्तमस्ति तद् गीता समन्वयं करोति वेदे यदुक्तमस्ति अनन्तरं साङ्ख्ये यदुक्तमस्ति तस्य समन्वयः गीतायां भवति तर्हि एतत् सर्वम् आदौ उक्त्वा अध्यायस्य एतदुक्त्वा इदानीं नमो नमः ब्रह्म वक्तुं शक्नोमि किम्? वदतु ब्रह्मतत्त्व तथा पुरुषः मध्ये भेदः अस्ति किम्? न समानमेव या साङ्ख्या यं पुरुषं वदति तत् ब्रह्मतत्त्व इति वेदाः वदन्ति अस्तु तर्हि वेदे प्रकृतिः अस्ति तस्याः उल्लेखं वेदे नास्ति अस्ति किन्तु तत्र वेदे सङ्कल्पना किमस्ति माया इति वदन्ति प्रकृतिविषये तेषां किञ्चित् भिन्नता कुत्र अस्ति वेदेषु वर्णनं किमस्ति एकमेव ब्रह्मतत्त्वमस्ति तर्हि विविधता कथम् आगच्छति यत्र यत् नास्ति तत् गुणा तस्य किमपि तु प्रथमं भवेत् एव तस्य केवलं परिवर्तनं भवेत् न कार्यकारणभावः कथम् आगच्छति तदा ते वदन्ति किमपि न आगच्छति यदस्ति तदेव किन्तु तत्र एतत् मायया दृश्यते तादृशं भासते इति माया इति तेषां चिन्तनमस्ति वेदे अस्तु किमपि भवतु तेन वृथा चर्चा न आवश्यकी किमस्ति किमपि भवेत् अग्रे किं भवति इति महत्त्वपूर्णं तत्र समानता अस्ति अग्रे यत् आदौ यत् यदस्ति तस्य विषये बहु अधिका चर्चा अस्ति तस्य विषये वयं न गच्छामः अहमपि अधिकं न जानामि मम वेदानाम् अभ्यासः अपि नास्ति गीतायाः कृते टिळकमहोदयेन यावत् वेदस्य विषये उक्तमस्ति तावदेव अहं जानामि अधिकं मम अभ्यासः नास्ति तत्र किम् अधिकं किं तत्र के भेदाः तत्र बहूनि किं वर्षाणि यावत् बहवः होराः यावत् चर्चा भवितुम् अर्हति आवश्यकी नास्ति अस्तु तर्हि तत्र यद् ब्रह्मतत्त्वं तदेव पुरुषः इति वयं स्वीकुर्मः तदेव तथा एव एतस्य निर्माणम् अभवत् सृष्टेः इति चिन्तयामः कथम् अभवत् तर्हि प्रकृति तस्य विषये इदानीम् अग्रे वदति प्रकृतिः अस्ति एतत् प्रथमं प्रकृतिमध्ये एषः गुणः आगच्छति बुद्धिः इति गुणः आगच्छति बुद्ध्या चिन्तनं भवति इदानीं किं विविधता आनेतव्या इति पुनः बुद्धिः अस्ति तर्हि पृथक् पृथक् कथं प्रत्येकं वस्तु भिन्नं कथं भवेत् अतः अहङ्कारः इति गुणः आगच्छति बुद्धिः अहङ्कारः अनन्तरं मनः अनन्तरं पञ्चतन्मात्रा अनन्तरं पञ्चमहाभूतानि तत्र कर्मेन्द्रियाणि ज्ञानेन्द्रियाणि पञ्चविंशति तत्त्वानि तत्र सन्ति तेषाम् एतद् भवति किन्तु कथम् एतद् भवति मिश्रणं विविधता तस्य कृते प्रकृतिसाम्यावस्था मध्ये यदा अस्ति तदा तत्र त्रयः गुणाः सन्ति
सत्व रज तम तेषां मिश्रणेन एतत् सर्वं कथं भवति इति विषये भगवान् किं वदति पश्यामः। तर्हि 14 अध्याये तदेव अस्ति, एतस्य विस्तारः कथम् अभवत्, विविधता कथं दृश्यते इति विषये 14 अध्याये अस्ति। तर्हि पुनः एकवारं प्रस्तावना बहु दीर्घः अभवत्, किन्तु अहं मन्ये एतत् आवश्यकमस्ति। पुनः तस्य सन्दर्भः पूर्वस्मिन् अध्याये किम् उक्तमस्ति, यथा अस्माकं सम्भाषणशिबिरे प्रशिक्षणे वयं वदामः ज्ञातात् अज्ञातं प्रति गन्तव्यं। तर्हि यद् ज्ञातमस्ति तत् प्रथमम् उक्त्वा अनन्तरं नूतनस्य विषयस्य उपस्थापनं करणीयं। तथैव अत्रापि मया उक्तमस्ति एतावत् यत् ज्ञातमस्ति तत् तस्य दृढीकरणम् आदौ कृतम्। एतावत् शङ्काः सन्ति चेत् अत्र एव पृच्छन्तु, सर्वं स्पष्टं वा? तसं तो एकातनं अध्यायातनं दुसऱ्यातनं तिसऱ्यातनं असा कसा आला? संवादात्मक असल्यामुळं मूळ विषय एकच आहे, तो संवादातून असा असा पुढे संदर्भ घेत पुढे आलेला आहे। त्याच्यामध्ये काही शंका आहे की अमुक एक असा लागत नाही लिंक, हे मध्येच कुठून आलं? असं मध्येच कुठून काही आलेलं नाही, त्याला आधीचा संदर्भ आहे। त्याच्याबद्दल काही शंका असतील तर इथेच विचारून घ्या, अन्यथा अग्रे गच्छामः। तर्हि गुणत्रय विभाग योगः श्री भगवान उवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। अत्र भूयः इत्युक्ते पुनः परं तद्यत् परं ज्ञानमस्ति, उत्तमं ज्ञानमस्ति, ज्ञानानां परं सर्वाणि ज्ञानानि यानि यानि सन्ति तेषां परं ज्ञानानां परं यत् उत्तमं ज्ञानमस्ति तद् भगवतः स्वरूपस्य ज्ञानम्। एतावत् यद् मया उक्तमस्ति ज्ञानविज्ञानविषये 7मे अध्याये 13 अध्याये 8मे अध्याये यद्यद् उक्तमस्ति तत् पुनः एकवारं वदामि इति भगवान् वदति। पुनः एकवारं न, ते मी तुला पुनः सांगतो। भूयः वदामि, तर्हि ज्ञानानां परम् उत्तमं ज्ञानं श्रूयते भूयः प्रवक्ष्यामि। भूयः परं ज्ञानानाम् उत्तमं ज्ञानं प्रवक्ष्यामि इत्युक्ते वदिष्यामि, उत्तमं ज्ञानं वदिष्यामि। तस्य लाभः कः? सर्वे मुनयः यद् ज्ञात्वा इतः परां सिद्धिं गताः। एतत् ज्ञानं किमर्थम् आवश्यकमस्ति? यदा एतस्य ज्ञानं भवति इत्युक्ते अनुभूतिः भवति तदा तेन मोक्षप्राप्तिः भवति। परां सिद्धिम् इत्युक्ते अन्तिमां स्थितिं पर्यन्तं ते गन्तुं शक्नुवन्ति, गच्छन्ति मुनयः सर्वे। गताः न गच्छन्ति, अनुभवः तेषाम्। एतावत् सर्वे मुनयः एतत् कृत्वा ज्ञानप्राप्तिं कृत्वा, ज्ञानप्राप्त्यर्थं मार्गः भिन्नः। तत्र बहवः मार्गाः, अभ्यासाः इत्युक्ते पतञ्जलियोगमार्गः, भक्तिमार्गः, सन्न्यासमार्गः, ज्ञानमार्गः इत्युक्ते एतत् सर्वं कर्मयोगः। केनापि मार्गेण गत्वा एतस्य ज्ञानं यदा भवति तदा तेन एव परां सिद्धिं ते गताः। एतत् अत्युत्कृष्टं ज्ञानम् अस्ति, तद् अहं पुनः वदिष्यामि। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। एतत् ज्ञानं यदस्ति तस्य आश्रयं कृत्वा इदं ज्ञानम् उपाश्रित्य मम साधर्म्यम् आगतः। तर्हि मम समीपे पार्श्वे ये आगतः, मयि एकरूपाः ये जाताः, ते किं कुर्वन्ति? ते सर्गे इत्युक्ते नूतनकल्पस्य प्रारम्भे, युगाच्या प्रारंभी
सर्गे अपि न उपजायन्ते पुनः तेषां जन्म न भवति पुनः तेषां निर्माणं न भवति आणि पुनः प्रलये न व्यथयन्ति प्रलये न व्यथन्ति इत्युक्ते प्रलये बाधा न भवति तेषां कृते यदि प्रलये नष्टा न भवति पुनः अनन्तरं सर्गे कोणाचा तरी स्पीकर चालू आहे महोदय. पश्यन्तु कस्य अस्ति वैदेही भगिनी. हा सुलभा भगिनी अहं करोमि नोट् अस्तु अन्यस्य वैदेही भगिनी बार्कु वैदेही भगिनी वैदेही भगिनी वैदेही भगिनी अवधानं भवेत् कृतवान् अस्तु अत्र अवधानं नास्ति अवधानम् अन्यत्र अस्ति गृहे किं किं भवति तत्र अस्ति तेन एतद् भवति लाभः एव नास्ति एतेन अस्तु भवतु तर्हि एतत्र अत्र ते एतत् सर्वं तेषां पुनः जन्म न भवति पुनर्मृत्यु अपि न भवति गमनागमनं न भवति सृष्टेः प्रलये न गच्छन्ति सृष्टिकाले प्रारम्भे अपि न आगच्छन्ति न उत्पद्यन्ते न विलीयन्ते एतद् भवति अतः एतद् ब्रह्मज्ञानम् आवश्यकम् एतद् ब्रह्मज्ञानम् अवलम्ब्य मम स्वरूपं प्राप्तवन्तः जनाः भक्ताः सृष्टिकाले अपि न उत्पद्यन्ते प्रलयसमये च बाधां न प्राप्नुवन्ति तदेव मोक्षविषये पुनः उक्तमस्ति इदानीम् अग्रे कथं सृष्टेः निर्माणं भवति तस्य विषये वदति मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत मम योनिः महद्ब्रह्म ब्रह्म इत्युक्ते महद्ब्रह्म प्रकृतिविषये भिन्नानि नामानि युज्यन्ते तत्र कुत्रचित् तस्य विषये एव ब्रह्म इति वदन्ति महत् इति अपि वदन्ति प्रकृति इति अपि वदन्ति तर्हि वा अनादि अक्षर इति अपि वदन्ति तस्याः कृते एव किन्तु तस्य प्रकृति एव तर्हि योनि इत्युक्ते गर्भदानस्थानं तर्हि सा प्रकृति इति गर्भदानस्थानम् अस्ति तत्र अहं गर्भं स्थापयामि इत्युक्ते अहं किमपि न करोमि साक्षात् अहं तत्र भवामि तेन एव प्रकृतिमध्ये एतत् परिवर्तनं भवति पुनः तद् सर्वभूतानां संभवः सम अधिक भू धातू घाय प्रत्यय म्हणजे उत्पत्ती सगळ्या भूतांची उत्पत्ती तिथून व्हायला सुरुवात होते ततः भवति भारत हे भारत मम योनिः इत्युक्ते मम गर्भस्थानम् एतत् अहं तु अस्मि एकाकी सर्वं तु मूलम् अस्ति तत्त्वं किन्तु तत्र प्रकृतिः अस्ति इतः परमतः साङ्ख्यैः यद् उक्तमस्ति तस्य तेन अनुसरणेन गच्छन्ति तर्हि तत्र प्रकृतिमध्ये मम या योनि अस्ति तर्हि स्थानमस्ति गर्भस्थानं तत्र अहं गर्भं स्थापयामि तेन सर्वभूतानां सम्भवः भवति निर्माणं भवति सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता इथे स्पष्ट सांगितलं की जे सगळी दिसत आहेत आपल्याला हे कौंतेय सर्व योनिषु सकल योनिषु प्रत्येकं यत्तेकं योनयः दृश्यन्ते ततः नूतनः गर्भः गच्छति तर्हि सर्व योनिषु ये मूर्तयः संभवन्ति मूर्ती सगळ्या एकेका योनीतून आलेल्या आहे असं विश्व तयार झालं त्या सर्व मूर्तयः याः संभवन्ति सर्व योनिषु तासां ब्रह्म महत् योनिः सर्व योनिषु याः मूर्तयः संभवन्ति तासां योनिः महत् ब्रह्म
महत् ब्रह्म इत्युक्ते सा प्रकृती. त्यांची हे सगळ्या योन्यांमधनं जे काही बाहेर आलेले जे सगळे प्राणी मात्र आहेत त्यांची सगळ्यांची एक कॉमन योनी त्याच्यातून ते आले, ते म्हणजे ही प्रकृती, महत् प्रकृती. तरी त्यालाच ब्रह्म म्हटलं त्यांनी. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात ते अर्थ बदलतात. तर महत् ब्रह्म म्हणजे प्रकृती आणि अहम म्हणजे त्या पलीकडचा जो आहे, अहम बीजप्रद, बीज ते ठेवणारा म्हणजे निर्माण करणारा, बीजप्रदा पिता, अहमेव पिता म्हणजे मी सगळ्यांचं इथे निर्माण केलेलं आहे. माझीच ही योनी प्रकृती ही योनी आहे, त्याच्यामध्ये मीच गर्भ ठेवून त्याच्यातून या सगळ्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत. आता तत्र भेदा कथम दृश्यते, विविधता कथम आगच्छति. प्रथमं तु सर्वं मत् एव आगतम् इति अत्र उक्तमस्ति. मत् इत्युक्ते अहमेव ब्रह्मतत्त्वं, मूलं ब्रह्मतत्त्वम्. अनन्तरं महत् ब्रह्म इति या योनि अस्ति, प्रकृति अस्ति, तत्र एव अहं गर्भं स्थापयामि. ततः एव सर्वाः मूर्तयः आगच्छन्ति. याः मूर्तयः विश्वे दृश्यन्ते तेषाम् एका एव योनि अस्ति, तद् महत् ब्रह्म प्रकृति. अहमेव तेषां निर्माता, बीजप्रदा पिता. एतत् सर्वम् उक्त्वा अनन्तरं विविधता कथम् आगच्छति इति विषये, गुणानां विषये. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. तत्र त्रिगुणाः सन्ति. के सत्वं, सत्वम् इत्युक्ते सत्वगुणः. रजः, रजस् इति प्रातिपदिकम्. सर्वं नपुंसकलिङ्गे अस्ति. सत्वं, रजस् तथा तमस्, तमः, रजस् तमस् इति प्रातिपदिकानि. रजः मनसिव, रजः तमः सत्वम् इति गुणत्रयम् अस्ति. एते त्रयः गुणाः ते सर्वे प्रकृतिसम्भवाः, प्रकृतेः सम्भवाः. पंचमी तत्पुरुष समासः प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. तरी प्रकृती संभवाः त्रयः गुणाः एते सर्वे. ते किं कुर्वन्ति, देहिनं, देही, देहिन् इति मतुवत्से, देह धारण करणारा, त्या देहिनं, देहीन इति प्रातिपदिकं भवति. देहिनं अव्ययं देहिनं देहे निबध्नन्ति. ते हे सगळे तीन गुण आहेत, ते त्या प्रकृतीच्या गुणांमुळं जे काही पुढे घडणार आहे त्यांनी हे सगळा जो देह धारण केलेला जो मी म्हणजे ब्रह्मतत्व मूळ त्याला बांधून टाकतात, निबध्नन्ति. तरी हे महाभाव, सत्वं रजः तमः इति प्रकृतिसम्भवाः गुणाः ते देहिनम् अव्ययं देहिनं, तद् मूलं देही अस्ति, तद् अव्ययम् अस्ति. अव्ययं देहिनं देहे निबध्नन्ति. देहाला त्याच्यात बांधून टाकतात. शरीरे आत्मानं बध्नन्ति. आत्म्याला शरीरामध्ये बांधून ठेवायचं काम ते सगळे तिन्ही गुण करतात. कशा कशाने बांधतात त्या गुणांचं वर्णन एकमेकम अग्रे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. सत्वं कथमस्ति, सत्वगुणः तत् किं करोति, निर्मलमस्ति. सत्वं तु पूर्णतया निर्मलं, प्रकाशमयम्, अंधकार नाही, ते ज्ञानं दर्शितम्. अनामयम्, निरुपद्रवम्. अनामयम् इत्युक्ते न विद्यते आमयम् गुण द्रव्यम् इति निरुपद्रव्यम्. रूपद्रव्यम् इति आमय, रूप, तर ते रूप नाही त्याला काही. तरी आमय म्हणजे रूपाचे, रूप इति विकारः, तादृशः विकारः, विकाररहित, विकाररहित म्हणजे अव्यय, त्याच्यात विकार होत नाहीत कुठलेही. इति सत्वगुणस्य वर्णनमस्ति. सत्वगुणः कीदृशः अस्ति, निर्मलमस्ति, प्रकाशकमस्ति, भासकं, तेज. अनामयं तस्य विकारः न भवति, रूपद्रव्यं तस्य न आगच्छति.
ते सह किं करोति सुखसंगेन ज्ञानसंगेन च बध्नाति पुरुषम कर्मसु बध्नाति. हे सत्वगुण जरी असला सगळी पूर्ण तरी तो सुद्धा त्याने मोक्षप्राप्ती होत नाही. त्याला पुण्यप्राप्ती होते, चांगला वागतो तो आणि त्यात पुन्हा पुनर्जन्म टळत नाही. त्यामुळे सत्व हा जरी गुण उत्तम असला तरी पुढं त्यांनी सांगितले की त्रिगुणाच्या पलीकडे जेव्हा जातो माणूस तेव्हाच मोक्षप्राप्ती होते. तर तत्र सत्वम कीदृशम अस्ति निर्मलम अस्ति. हे अनघ म्हणजे जसे अघ नास्ति पाप न केलेला निष्पाप अर्जुन, हे अनघ निष्पाप अर्जुना. हे निष्पाप अर्जुना सत्वगुणम निर्मलम अस्ति अतः निर्मलत्वात्. तस्य निर्मलत्वम अस्ति अतः पंचमी विभक्ती निर्मलत्वात् किं करोति तत्र निर्मलत्वात् प्रकाशकम. हे प्रकाशक आहे म्हणजे तो प्रकाश देणारा आहे. भासक म्हणजे प्रकाश देणं म्हणजे अज्ञान दूर करणारा आहे. प्रकाश करणारा म्हणजे अज्ञान दूर करणारा. सत्वगुण असेल तर ते जे अज्ञान आहे याचं की प्रकृती भिन्ना, मी भिन्ना, प्रकृतीने मला बांधलेलं आहे वगैरे जे आहे ते ब्रह्मतत्वाचं जे ज्ञान आहे म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आहे सत्वगुण. सत्वगुण झाला तर हे ज्ञानप्राप्ती होऊ शकते. म्हणून तो प्रकाश देणारा प्रकाशक पुन्हा नंतर अविकारी, पुन्हा मग विकार न करणारा असा असून अनघ तत्र निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम पुन्हा विकार न होणार सत्वम सत्वगुण. सत्वम कीदृशम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम अस्ति यत् सत्वम सुखसंगेन ज्ञानसंगेन च बध्नाती. पुन्हा बध्नाती आहेच. त्या जीवाला सुखाने बांधतो आणि ज्ञानाने बांधतो, पण बांधून ठेवतोच. त्याच्या पलीकडे बांधा आहेच, चांगला जन्म राहत राहील परंतु मृत्यू नाही, मोक्ष नाही इथे. आता सत्वगुणापी निबद्धती, हे तिन्ही गुण बांधून ठेवतात. हा चांगल्या पद्धतीने बांधतो. आता ह्या रजोगुण कथम करतो पश्याम. रजो रागात्मकम विद्धि तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. तरी अत्र रजो कथमस्ति तृष्णासंग समुद्भवम. तृष्णाच संगच, त्याला अपेक्षा असते काही ना काही करण्याची कायम. म्हणजे हे करू ते करू काहीतरी अपेक्षा कायम, इच्छा अपेक्षा, त्यानी बद्ध असलेला तो काय करतो, तो काम करायला लावतो. तो आवश्यक पण आहे, म्हणजे सगळे गुण आवश्यक असतात, थोडासा तोही पाहिजेच आहे. कारण तो काय करतो, त्याला राग रूप आहे, कामना आहे आणि आसक्ती आहे. त्यामुळे तो काहीतरी कर्म करायला उद्युक्त करतो प्रत्येक जीवात्म्याला, आणि त्यामुळं कर्म करायला लावतो आणि त्यामुळे त्याचं बंधनही होतं आणि त्यामुळे तो बांधून टाकतो. म्हणजे जीवाला तो कशाने बांधतो, हा जरी सत्वगुण सुद्धा त्याला काही कर्म करायला लावत नाही, परंतु काही न करता सुद्धा अकर्म होऊन सुद्धा तो चांगल्या गोष्टीत अडकलेलाच असतो. हा काय करायला लावतो, रजगुण त्याला कायम उद्युक्त करतो. रजगुणाच्या स्वभावामुळं तो काही ना काही इच्छा कामना असतातच आणि त्यामुळे ते करण्यासाठी तो कर्म करायला उद्युक्त करतो. आता हे कौन्तेय तस्य अन्वयं पश्यामः. तृष्णासंग समुद्भवम रजः. तृष्णा आणि संग आसक्ती याच्यातून जो निर्माण झालेला रज आहे तो रागात्मकम विद्धि. रागात्मकम इत्युक्ते कामस्वरूपम, काम करायला लावण्यासाठी जाण. तत् कर्मसंगेन देहिनम निबध्नाती. कर्म करायला लावतो, तो कर्मसंगाने तो बांधून टाकतो. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. तमोगुणः किं करोति, तमः किं करोति,
हे भारत सर्व देहीनाम मोहनम, देहावरती तो मोह टाकतो, मोहामध्ये त्याला फसवतो. कुठल्याही गोष्टीचा मोह त्याला होत राहतो, मोहामध्ये अनंतरम मोहित करतो, म्हणजे त्याला ते जे मायेचा जे आच्छादन आहे त्यातच गुरफटलेला राहतो, त्याला मोह पडतो या सगळ्याचा. म्हणजे ज्ञानाकडे तो जातच नाही, हे सगळं जे चाललंय तेच धरतो. सर्व देहीना मोहनम, सगळ्या देहांचा मोह. तमः तू अज्ञानजम विद्धी, तो अज्ञान निर्माण करणारा समज. म्हणजे हे अर्जुन, सर्व देहीना मोहनम यह निर्माणम करोति सह तम तम तमः गुणः तू अज्ञानजकम, अज्ञानजम, अज्ञानस्य निमित्तम जनितम इति विद्धि तत् स तमोगुणः किम कारयति, प्रमाद, गुन्हे करायला लावतो, दोष करायला लावतो. आलस्य, काही न करण्याची वृत्ती. आणि निद्रा, म्हणजे कुठेही जागृतता नाही, ढिसाळ. आणि जे दोषालस्य निद्रा कारणी, त्यांनी तो बांधतो, म्हणजे जीवाला तोही बांधतो. हा जीव या शरीरात बांधण्यासाठी हे 3 गुण काम करतात. सत्वगुण प्रकाशाने ज्ञानाने बांधतो, रजोगुण त्याला काहीतरी कर्म करायला लावून त्यांनी बांधतो, आणि हा काही कर्म न करता आलस्यामध्ये गुन्हे करून हे करून त्याला बांधतो. पण हे 3ही गुण त्याला बध्नन्ति. तस्य परिणामः किं भवति, अग्रिमे श्लोके अस्ति. सत्वं सुखे संयोजयति रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयति उत. सत्वम काय करतो, सुख देतो त्याला, म्हणजे ज्ञान प्राप्ती देतो. सुख कार्ये संजयती इत्युक्ते संयोजयती, त्याला जोडतो, सुखाला जोडतो, त्याला जोडतो, त्याच्याकडे आसक्त करतो, सुखाकडे, चिंतनामध्ये, भगवंताचं चिंतन, त्याच्यातलं आत्मसुख जे आहे त्याच्यामध्ये त्याला गुंतवतो. रज किम करोती, कर्मणी संजयती, कर्म करायला जोडतो. तमः तू ज्ञानम आवृत्य, तमः त्याच्या ज्ञानावरती पडदा टाकतो, अज्ञान, आणि त्याला गुन्हे करायला लावतो. सत्सद्विवेक बुद्धी सांगत असते हे करू नको, ते करायला लावतो तो. मग हे सगळे प्रकार जे आपल्याला दिसतात ते दिसायला लागतात, त्याचं तमोगुण वाढल्यामुळं. तर त्याचं सारासार विचार बुद्धी सगळी झाकली जाते, त्याचे जे ज्ञान आहे ते झाकून त्यांना प्रमाद करायला लावतो, गुन्हे करायला लावतो. आता हे भारत, सत्वम सुखे संजयती, रजः कर्मणि संजयती, तमः तु ज्ञानम आवृत्य प्रमादे संजयती. तेषां परिणामः. किन्तु तत्र किं भवति, कस्यचित् आधिक्यं भवति, तेन तत्र एकदम तमोगुणी येतं तर नुसती पापच करतो. परंतु असं काही कोणी दिसत नाही, मिश्रणात दिसतो. तर कोणाचं आधिक्य आहे ते बघितलं पाहिजे. म्हणून आधिक्य या 3 गुणातलं रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. रज तथा तम तस्य अभिभूय, अतिक्रम्य, त्यांच्यावरती जास्त प्रभावी होऊन, रज आणि तम यांच्यावरती प्रभावी होऊन सत्वम भवति भारत, तो सत्वम होतो. म्हणजे आपल्याला हे साधू संत किंवा जी चांगली मंडळी दिसत आहेत त्यांचा 3ही गुण त्यांच्यामध्ये पण आहेत, पण त्यांच्यातल्या रज आणि तमवरती सत्वाचा आधिक्य जास्ती आहे, आणि त्यामुळे सत्वाच्या प्रभावामुळे ती तशी दिसत आहेत. त्याच्यातही कमी जास्ती असतात ना, सगळे काही सारखे दिसत नाहीत, त्यातही कमी जास्ती दिसतातच. तो कमी जास्ती प्रमाणात किती प्रमाणात आहे ते बघितलं. रजस सत्वम तमश्चैव, त्याप्रमाणे रज सत्वम आणि तमाला, रज म्हणजे तो गळतो, मग तो जास्ती पळायला लागतो जास्ती, आणि तमस सत्वम रजस्तथा, रज तमः तथा सत्वम त्याला झाकून अतिक्रम्य
रज अग्रे गच्छति. तमः रज आणि सत्वाला झाकून पुढे जातो. तर त्याप्रमाणे आपल्याला माणसांचा स्वभाव दिसायला लागतो. ज्याच्यात तमोगुणाचा आधिक्य आहे, रज आणि सत्वाला झाकून, तो तमोगुणी माणसं आपल्याला दिसतात. आपली लाडकी मंडळी आहेत सगळी. हे जे अततायिनः भ्रष्टाचारिणः सर्वे तमोगुणस्ते उत्कर्षः, ते त्याच्यात दिसायला लागतं. आणि जे त्यातल्या त्यात काही चांगली मंडळी असतात, कामही करतात, ती सगळी रजोगुणाचा उत्कर्ष झाल्यामुळे दिसणारी आहेत. आणि संत मंडळी, त्यांचा सत्वगुणाचा अधिक्यम जास्त दिसतं. असे त्रीन वयम द्रष्टुम शक्नुमः. आता सत्वगुणाचं जास्ती आधिक्य कसं समजायचं, तर ते त्याचं अग्रे कथम सत्वगुणस्य सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्या विवृद्धं सत्वमित्युत. सत्वं विवृद्धं कथं ज्ञायते? अस्मिन् देहे सर्वद्वारेषु यदा ज्ञानं प्रकाशः उपजायते. ज्यावेळेला सगळ्या दारातून, म्हणजे सगळे ज्या इंद्रियांची सगळी दारं आहेत, नवद्वारे पुरे देही, पूर्वीच्या श्लोकात म्हटलंय, ही 9 दारं जी आहेत, ही जी 9 दारं, त्या दारातून केवळ ज्ञानच यायला लागतं. इतर इंद्रिय विषयः तत्र नियंत्रिता ते न आगच्छन्ति. त्याला सगळं चांगलं ज्ञानात्मकम सगळं, डोळेही स्वीकारतात, नाकही स्वीकारतात, जिव्हा, हे तोंड, मुख, सगळे चांगल्या गोष्टी ज्या वेळेला स्वीकारायला लागतात आणि ज्ञानाचा प्रकाश ज्या वेळेला पडायला लागतो, सर्व द्वारेषु, सगळ्या दारांमध्ये, अस्मिन देहे, सगळ्या या देहाच्या सर्व द्वारामध्ये ज्यावेळेला ज्ञान प्रकाश हा उपजायते, तदा पुन्हा यदा ज्ञानम विवृद्धम तदा सत्वं विवृद्धमिति चिन्तयन्तु. अस्मिन् देहे सर्वद्वारेषु यदा ज्ञानं प्रकाशः उपजायते तदा सत्वं विवृद्धम् उत इति विद्यात्. अशा ज्या वेळेला हे सगळं येतं, त्यावेळेला हे सुख ज्या वेळेला सगळीकडे येतं आणि प्रकाश ज्या वेळेला सगळीकडे दिसायला लागतो, त्यावेळेला समजून घ्यायचं की सत्वगुण जास्ती वाढलेला आहे. सत्वाचं लक्षण सांगितलं. आता रजाचं लक्षण. रज वाढला तर काय होतं? रजाचं आधिक्य असेल तर लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे भरतर्षभ, भरतेषु श्रेष्ठ, भरतानां वृषभा भरतर्षभः. हे भरतश्रेष्ठ, पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तम, भरतश्रेष्ठ. अर्जुन, लोभ कुठल्याची कामना, प्रवृत्ती, त्यामुळं काही काम करण्याची प्रवृत्ती, आणि कर्मणाम आरंभ, त्यामुळे कार्याणाम प्रारंभ. अशमः स्पृहा, अशमः कधी अशांती, आणि स्पृहा म्हणजे तृष्णा, ते कधी त्यांची हे वागतच नाही. म्हणजे माझा आत्ता काय पाहिजे, मला एक छोटासा कारखाना उभा करायचा. मग तो कारखाना झाला की तिथे थांबत नाही. मग त्या कारखान्यात किती 100 कर्मचारी, 200 कर्मचाऱ्यांचं पाहिजे. पुन्हा ते झालं तर आणखीन पुन्हा पाहिजे, आणखीन पुन्हा पाहिजे, आणखीन पुन्हा पाहिजे. अशा प्रकारे त्यांची तृष्णा वाढतच राहते आणि कायम अशांत राहतात ते. अरे समाधान होतच नाही, पुन्हा पुन्हा नवीन नवीन पाहिजेच पाहिजे, असं म्हणून त्याला ते पळवणारा जो आहे तो रज गुण आहे. आणि त्यामुळे रजाची वृद्धी झाली असं कधी समजावं. हे भरतर्षभ, लोभ प्रवृत्ती कर्मणाम आरंभ अशमः अशांती स्पृहा इत्युक्ते सर्वत्र इच्छा काम एतानि रजसी विरुद्धे जायन्ते. म्हणजे हे ज्या वेळेला असतील त्यावेळेला
रज उत्पन्न झालेला समजावा. हे सती सप्तमी आहे. रजसी विवृद्धे किम किम भवती. रजसी विवृद्धे जायते तदा किम किम भवति. सती सप्तमी रूपमस्ति. एतानि रजसी विवृद्धे जायते. हे भरतर्षभ तथा आदि आदौ अपि विवृद्ध अत्र एव सती सप्तमी अस्ति. अग्रे पश्यामः. एतद् तमसः विषये अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. तत्र पुनः हे कुरुनंदन, अप्रकाशः अज्ञानम, अप्रवृत्ती काही करायचे त्याला वाटतच नाही, काहीच नको, देवाचे नाही नेहमी काही. च प्रमादः मोह, प्रमादे करतो मोह, एव च एतानि जायन्ते कदा तमसी विवृद्धे. पुन्हा सती सप्तमी असते. तमसी तम सप्तमी विभक्ती एकवचनम, विवृद्ध विवृद्धे सप्तमी एकवचनम, सती सप्तमी रूपम अस्ति. अस्माभिः दृष्टमस्ति किल सती सप्तमी GP1 मध्ये. अन्यथा पुनः एकवारं पश्यन्तु, पुनः स्मरणं कुर्वन्तु सती सप्तमी विषयी. दोन क्रियांचे संबंध आहे काही काही त्यावेळेला, म्हणजे तेव्हा सती सप्तमी रूपम असतं. म्हणजे तमसी विवृद्धे, तमस यदा तमः विवृद्ध भवति तदा, तदर्थं सती सप्तमी रूपम. तमसी विवृद्धे एते सर्वे जायन्ते. एके अप्रकाशः, प्रवृत्ति, अप्रवृत्ति, मोहः, प्रमादः. अत्र स्थगयामः, समयः जातः. तेन तस्य परिणामः किं किं भवति इति अग्रे उक्तमस्ति. प्रायशः समयः अस्ति तदा एतत् समापयामः. शक्यमस्ति 5 निमेषे अधिकं स्वीकृत्य समापयामः. एतद् विषयः समाप्तः भवति. तर्हि तमोगुणस्य उत्कर्षेण किं भवति? तर्हि एते सर्वे गुणाः विविधतां निर्मान्ति. तेन विविधता कथम् आगच्छति? तत्र गुणस्य आधिक्य सत्वम. आपण याच्यातही बघतो, सोन्यामध्ये ज्या वेळेला 24 कॅरेट सोनं म्हणजे प्युअर सोनं असतं, त्याचे दागिने नाही बनत, कारण ते मऊ असतं, ते दागिने टिकणार नाहीत. त्याच्यासाठी त्याला कुठलं तरी रजोगुण मिसळावाच लागतो. हा सत्वगुण नुसता सोन्याचा नाही चालत, त्याच्यात काहीतरी रजोगुण तांब मिसळल्यानंतरच दागिने होतात. तसं या गुणांचं मिश्रणच असतं. मिश्रणामध्ये काही ना काही, अन्यथा केवळ सत्वगुणवाला तो वेगळाच होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात राजगुण तमोगुण असतोच. प्रमाण कमी जास्ती असते. तर प्रमाणात मिक्सचरमध्ये कोण जास्ती आहे त्याप्रमाणे त्या माणसाचा स्वभाव दिसायला लागतो आणि ती व्यक्ती तशी दिसायला लागते. आणि त्याचा दोन गुण एक दुसऱ्याला आधिक्याने होतात. सत्वगुणाचा उद्गार त्यावेळेला काय काय होतं, त्यावेळेला ज्ञानप्राप्ती होते, हे तर सगळं दिसायला लागतं. रजोगुणाचा उत्कर्ष झाल्यावर कसं माणूस पळायला लागतो, काम करायला लागतो. आणि तमोगुणाच्या उत्कर्षामध्ये तो प्रमादच करायला लागतो, काही करत नाही, नुसता आळस बसतो आणि मग खाण्यासाठी मग भ्रष्टाचार सुरू होतो त्याचा. आता हे झाल्यानंतर त्याचा परिणाम काय? यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत तदोत्तमविदान लोकान अमलान प्रतिपद्यते. सत्वगुणाचा उत्कर्ष झाल्यामुळे अत्र पुन्हा सती सप्तमी असते. सत्वे प्रवृद्धे तू, सत्वगुणस्य वाढ झाले, यदा भवति तदा. सत्वे प्रवृद्धे तू यदा देहभृत, देह धारण करणारा, देहभृत इति देहम बिभर्ति इति देहभृत, बिभर्ति इति तृतीय गणस्य धातू असते, म्हणजे पोषण करतो, देहाचं पोषण करणारा देहभृत. कर्तरिक उपपद समासः. तरी देहाची वाढ करणारा, पोषण करणारा, देहधारी, शरीरधारी, देहभृत जेव्हा शरीर सोडून जातो, प्रलयम याती, प्रलयम यदा भवति तदा सह कुत्र गच्छति? तदा उत्तमविदां लोकान् अमलान उत्तरविदान. सत्वे प्रवृद्धे तू यदा
देहभृत प्रलयम याती तदा उत्तमविदाम अमलान लोकान प्रतिपद्यते. सत्वाचा उत्कर्ष झालेला असताना, सत्वगुण वाढलेला असताना जो प्रलयम याती म्हणजे याचा मृत्यू होतो, तो उत्तमविद, जे उत्तमविद म्हणजे उत्तमम जानंती ते उत्तमविद, उत्तमान विदन्ति ते उत्तमविदाः, सगळं जाणणाऱ्या अशा उत्तम लोकांमध्ये अमल, मल म्हणजे मळ, अशा निर्मल, अमल म्हणजे निर्मल, न विद्यते मलम येषु ते निर्मला, त्यांच्यामध्ये हे नाही, असे शुद्ध तत्व जाणणाऱ्या शुद्ध लोकांमध्ये ते जातात. म्हणजे मोक्षप्राप्ती न भवती. सत्वगुणाच्या उत्कर्षामुळे चांगली चांगली पुण्यकर्म करून ते उत्तम लोकांमध्ये त्यांचे पुन्हा जन्म होतो. जे तत्वविद लोकांमध्ये, जाणणाऱ्या लोकांमध्ये सत्वगुणे प्रवृद्धे म्रियमाणः पुरुषः निर्मलान तत्वज्ञानीनां लोकान प्राप्नोति. मोक्षप्राप्ती तु न भवति, तेषां कृतेऽपि तद्भवति. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. रजसी रजगुणस्य आदमी, रजगुणः यस्य अधिकः अस्ति सः यदा प्रलयं गत्वा, तस्य विनाशः यदा भवति, म्रियते यदा, मृत्युं प्रति गच्छति, तदा अनन्तरं किं करोति, कर्मसंगीषु जायते. म्हणजे तो पुन्हा कर्म करणाऱ्या लोकांमध्ये, उद्योगी लोकांमध्ये त्याचा जन्म होतो. पण तमसी जो आहे, म्हणजे तमसः य अस्ति तरी तमसी, तमोगुणे किं भवति, प्रलीनः मृतः यदा भवति, तमसी प्रलीनः यदा भवति तरी तदा मूढयोनिषु जायते. तो मूढ योनीमध्ये जन्म घेतो. सगळ्या मोहित निकृष्ट योनीमध्ये त्याचा जन्म होतो. म्हणजे ज्याचा तमोगुणाचा जर उत्कर्ष जास्त झालेला असेल तर त्याचा जन्म पुढच्या जन्मामध्ये तो मूढ योनीमध्ये जन्म घेतो. तत्र स्थगयामः. एतत् पुनः अग्रे तस्य फलं किम् इति सर्वम् उक्तमस्ति. तत् अग्रिमे वर्गे सोमवासरे पश्यामः. सोमवासरे एतस्य अध्यायस्य समापनं कुर्मः. 14 अध्यायस्य अत्र एव स्थगयामः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. अस्तु. धन्यवाद आचार्य. धन्यवादः. पुनर्मिलामः. धन्यवाद. सोमवासरे मिलामः. धन्यवाद महोदय. आचार्य. हा, पृच्छतु. मगाशी जे तुम्ही बोलता बोलता म्हटलात की ज्ञानेश्वर महाराज हठयोगी होते, तर कसं काय? नाही, त्यांनी ज्ञानेश्वरांचे सुद्धा आधीच्या जन्मामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला होता. त्यामुळे त्यांना हा जन्म मिळाला. पण जन्म मिळाला, मोक्ष ते मिळाला नाही तोपर्यंत. त्यावेळेला या जन्मामध्ये ते त्रिगुणातीत झाले, त्यावेळेला त्यांची समाधी होऊन ते मोक्ष त्यांना मिळाला. हा, कारण बेसिकली जो एका योग या शब्दामध्ये सांगितलं किंवा ते अर्जुनाला कळलं. म्हणजे गुरुजी आमचे असं सांगतात की जो कुंडलिनी योग गोरक्षनाथ गुरुजींनी अनुभवला, म्हणजे पतंजलींचा सांगितला जातो तो हठयोग म्हटला जातो. पण गोरक्षनाथ वेगवेगळे प्रकार गुरुजींचा आहेत त्याच्यामध्ये. हा, पण गोरक्षनाथांनी जो सांगितलेला आहे तो कुंडलिनी योग आहे, की ज्यांनी जे साधारणतः म्हणजे वारकरी संप्रदाय असं म्हणतो की 6वा अध्याय आपल्यासाठी नाही, तो फक्त जी लोक अशी संत महंत आहेत त्यांच्यासाठी आहे. पण माऊलींनी हे जाणवून दिलं की सर्वसामान्य लोक सुद्धा 6व्या अध्यायाच्या आधाराने कुंडलिनी योग प्राप्त करून घेऊन भगवत प्राप्ती करून घेऊ शकतात. निश्चय. आणि तेही तितक्याही दूर जायची गरज नाही. रामदेव बाबा जो योग सांगतो तो केला तरी आपल्याला पुरेसा आहे. रामदेव बाबांनी हे जे सगळे अगदी अवघड गोष्टी होते सामान्य लोकांसाठी आणून दिलेले आहेत. त्यामुळे पतंजली योगच आहे, तो काही वेगळं काही सांगत नाही. पतंजली योगामध्ये
पुन्हा काही जण मला म्हणाले, "अरे रामदेव बाबा नुसती बडबड जास्ती करतात आणि ते हे करून देत." अरे ते तर लोकांना कळत नाही की बडबड नाही, ते अष्टांग योग आहे. त्या अष्टांग योगातल्या बाकीच्या अंगांबद्दल ते बोलत असतात. हा, पण म्हणजे अष्टांग एकीकडे योगाने जो म्हणजे एकीकडे यमनियमही सांगत असतात आणि प्राणायाम करून दाखवत असतात आणि आसनही करून दाखवत असतात आणि त्याचबरोबर ते जे काही इतर बोलत असतात ते ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधीकडे कसं जायचं त्याबद्दल ते सांगत असतात सगळं. त्यामुळे तेही हा, रामदेव बाबांच्या व्यायामाचा उपयोग लोक फक्त काया संपात प्रकृती उत्तम याच्यासाठी, म्हणजे पुढचं जे काही ते ध्यान, धारणा, समाधी सांगत असतील तिथपर्यंत खूप लोक कमी सांगतात. आता जो शेवटी काय ज्याची ज्याची जेवढी कपॅसिटी आहे त्या पद्धतीने करून जातो. पण नुसतं ध्यान ज्ञानदेवांच्या हठयोगाचं उदाहरण म्हणजे मांडे बांधलेलं पाठीवरती, ते हठयोगाचं उदाहरण आहे. नंतर भिंत चालवली, हे सगळे हठयोगाचं उदाहरण ते आहे. आहे, पण आता ही सिद्धी असलेले फार फार विरळ लोक आहेत. म्हणजे आपल्या समोर तरी मी अजून एकही बघितलेलं नाही. हा, म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष हठयोगाने साध्य काय केलं, तर फक्त जिवंत वस्तूंवरच स्वतःचं प्रभुत्व साध्य करू शकले. ते माऊलींनी दाखवलं की चराचरामध्ये भगवंत आहे, तर तुमचं जर सामर्थ्य असेल तर तुम्ही भिंत म्हणजे निर्जीव वस्तू सुद्धा चालवू शकला पाहिजेत. जर कारण 1400 त्यात वर्ष तुम्ही जगलात तर. हा, निर्जीव भिंत सुद्धा पंचमहाभूतांची आहेत. हो पंचमहाभूत त्याच्यातही आहेत आणि त्या हो, पण वाघ पंचमहाभूतांचं जसा मूलतत्व सजीव तेच धरला आहे. जातो. मूलतत्व समानच आहे. हम्म. हे दाखवण्यासाठी आता हे प्रत्यक्ष सायंटिस्ट माणूस मी जोपर्यंत स्वतः बघत नाही तोपर्यंत मी काय अजून कोणाला बघितलेलं नाही. हो, चालेल, त्यामुळे धन्यवाद महोदय. त्यावेळेला आपण काही गोष्टी चिकटवू सुद्धा शकतो. तसं 10व्या हो 11व्या अध्यायातली जी वर्णन आहे तशी अशी वर्णनं करू सुद्धा शकतो. आता उद्या कालांतराने मोदींना पण अशी चिकटवली जातील बरीचशी. मोदींनी काय तिथे दिल्लीत बसून तिकडे असं नुसती कल्पना करून मारलं, असे सुद्धा त्याचे परिवर्तन होऊ शकतील नंतर. होऊ शकतात, त्याला काय. मोदींमध्ये एवढं सामर्थ्य होतं की त्यांनी काही नाही केलं, नुसतं दिल्लीत बसले आणि नुसती कल्पना करून त्यांनी कल्पनेने पाकिस्तानला मारलं. हे सुद्धा पुढे चिकटवलं जाऊ शकतं. बरोबर त्यातला बरोबर भाव महत्वाचा आहे, तत्व महत्वाचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्ष भिंत चालवली की नाही याच्याबद्दल मी काय आक्षेपही घेत नाही, होही म्हणत नाही, नाही म्हणत नाही. पण तो भाव महत्वाचा आहे. आपण भाव घेतला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष जन लोक लगे त्याच्यातच जातात, नाही अरे ते भिंत चालवली. भिंत चालवली म्हणजे ते तत्वज्ञान महत्वाचं आहे त्यातलं. हो, भाव महत्वाचा आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मिलामः. शुभ दिनम.